आता सध्या मला कोण रील स्टार म्हणाल, मला मला हे नाव नको आहे. अच्छा. हां, रील स्टार नको आहे मला. तो मला कुठलाही मुलगा जर विचारला ना, की मला सोशल मीडियावर फेमस व्हायचं, मी त्याला एकच प्रश्न विचारतो, चल तुला 10 मिलियन फॉलोअर्स झाले, तिथून पुढे काय? मग त्याच्याकडे त्या प्रश्नाचं उत्तर नाही, मग तू फेमस होऊन करणार असतेस. मी जर 50 वर्षानंतर जाऊन म्हणतोय की त्यावेळी जर मी रील बनवले असते, त्यावेळी जर मी व्हिडिओ बनवला असतो, तर मी कदाचित व्हायरल गेलो असतो. मला त्यावेळी वाटतंय कदाचित तो तुमचा भाग बिझनेससाठी असेल. तुम्ही ट्राय करून बघा, पण 50 वर्षानंतर जाऊन गाणं म्हणू नका की त्यावेळी केलं असलं तर बरं झालं असतं. हे नको. अच्छा. तुम्ही आता करताय, फेल जाताय, ओके डन, काय प्रॉब्लेम नाही आहे, पण रिग्रेट पुढे नको आहे. माझं एक सवय होती, मी ह्या सोशल मीडियाच्या याला मी रोज उठून रील्स नाही बनवत अजूनपर्यंत. मी एकदाच जातो, मला 7-8 रील्स शूट करतो आणि मला 7 दिवसात 10,000 फॉलोअर्स झाले होते. बर. टिकटॉकला. अच्छा. 28 दिवसात 1 लाख फॉलोअर्स झाले. हां, मग 1.5-2 महिन्यात टिकटॉकच बॅन झाले. तर टिकटॉक गव्हर्नमेंट कधीही बॅन करू शकते. तुम्ही रात्री विचार करून ठेवलेला की 14 व्हिडिओ बनवून ठेवताय आणि सकाळी उठून टिकटॉक बॅन, तर मग सोशल मीडिया कधी पण बंद होऊ शकते. मग आपण ह्याच्यावर डिपेंड किती राहतो हे आपल्यावर डिपेंड राहतं. निगेटिव्ह कमेंट्स हा येत राहणार. मला वाटतं जर माझ्याकडे 15 लाख फॉलोअर्स आहेत, तर मग कुठंतरी एक खुर्चीवरती बसून मला काहीतरी म्हणतोय, ऍक्टिंग येत नाही, तुला एडिटिंग येत नाही, तुला कॉन्टेंट, तर मी त्याच्याकडे लक्ष देणं मला वाटतं गरजेचं नाही आहे. एखाद्या व्यक्ती सोशल मीडियावर येतोय ना, तर त्याची माझ्या दृष्टिकोनात तर त्याची अब्रू तळातळ असते. अच्छा. हां, ते कोणीही लोकांना. मला वाटतं मी 2025च्या मिडपर्यंत पूर्णपणे इंस्टाग्रामच बंद करून टाकतो. गाणं बनवत आहे, तर एकदा तो लाईव्ह गेला तर तो आयुष्यभर तिथंच पडीत राहणार आहे. बरोबर आहे. मग तुम्ही पेपरच्या आधी जेवढा अभ्यास करायचा तेवढा अभ्यास करा. पेपर झाल्यानंतर म्हणू नका की ते या प्रश्नाचं उत्तर दिलं असतं, त्या प्रश्न ते काय अर्थ नाही त्या गोष्टीत. फेम ह्या गोष्टीत काहीच नाही आहे. आज दुसरा तिसरा व्यक्ती इंस्टाग्रामवर सहज व्हायरल होऊ शकतोय जर त्यांनी चांगल्या पद्धतीने काम केला तर. पण तुमचे कॉन्सेप्ट क्लिअर नाही आहेत फ्युचरला धरून, तर शक्यतो नका करू. अच्छा. हां, 2 लोक फोटो काढतील, पण ते 2 महिन्यापुरतं राहील. बरोबर. तो 3 महिन्यात तो मोबाईलमधलाच डिलीट करून टाकेल. नमस्कार, मी अवधूत कदम तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा या बोलूया या आपल्या पॉडकास्ट चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे की आपण नेहमीच वेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांना आपल्यासोबत बोलण्यासाठी बोलवत असतो. आजही एका वेगळ्या क्षेत्रातील एक तुमच्या ओळखीचं व्यक्तिमत्व आपल्याशी बोलण्यासाठी आलेलं आहे. आता तुमच्या ओळखीचं म्हटल्यानंतर थोडाफार तुम्हाला अंदाज आला असेल की ते क्षेत्र आहे सोशल मीडिया. सोशल मीडियावरती आपली एक वेगळी छाप सोडलेली आणि मिलियनियर म्हणजेच फॉलोअर्सच्या बाबतीत मिलियनियर असलेले एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व, ज्यांनी आपल्या बुद्धी कौशल्यावर आणि आपल्या टॅलेंटवरती स्वतःचं एक स्थान मिळवलेलं आहे सोशल मीडियावरती, अशा एका आगळ्या वेगळ्या व्यक्तिमत्वाचं आपण इथं स्वागत करतोय. वीरू, खूप खूप स्वागत आहे आमच्या या बोलूया या पॉडकास्टमध्ये. सगळ्यात पहिला मला इथं बोलवल्याबद्दल खूप खूप थँक्यू अवधूत सर तुमचं सुद्धा. आणि मी आता सांगतो की मी म्हणजे मला वाटतं मी दुसरा पॉडकास्ट देतोय, त्यामुळे मी घाबरलोय भरपूर. अरे अजिबात घाबरू नको, सही. रिलॅक्स राहिलं. हा. आणि मुळात कसं आहे की तुझं कारकीर्द एवढी मोठी आहे आणि जसं तू तुझ्या कॅमेरासमोर एकदम फ्रेंडली असतो तसं एकदम फ्रेंडली राहा. आणि तिथं कसं एक स्क्रिप्ट घेऊन ऍक्टिंग करायची असते ना, थोडंसं इथं कसं जे तुम्ही विचारशील त्याला बोलायचं. येस. इथं काय करायचं, उलट आपल्याला तुझे अनुभव शेअर करायचे आहेत आणि तुझ्या अनुभवातनं आपल्या प्रेक्षकांना एक वेगळी ऊर्जा मिळेल की जेणेकरून तुझ्या जवळपास कुठंतरी आणि तुझ्या सोबतीने काम करायला भविष्यात त्यांनाही आवडेल आणि तुलाही आवडेल. नक्की. तर आपण सुरुवात करूया की बेसिक प्रश्न असतो नेहमीच की सगळ्यांची सुरुवात कशी झाली, तशी ही वीरूची सुरुवात काय, या वीरूनं जो विजय मिळवलेला, जय वीरू तसा हा वीरूचा सुरुवात कुठं झाला आणि हा जय कसा मिळवला त्याने? सगळ्यात पहिला मला माझं ज्यावेळी एज्युकेशन चालू होतं त्यावेळी मी ठरवलं की एक जसं प्रत्येक मिडल क्लास मुलाचं स्वप्न असतं की एक जॉब करावं. बरोबर. तसं माझं पहिलं स्वप्न होतं, मला रेल्वेमध्ये जॉब करायचं होतं, लोको पायलट. त्यासाठी मी एक्झाम सुद्धा दिली, पण चान्स लागला नाही, मी फेल झालो. अच्छा. आणि त्याच्यानंतर झालं असं होतं की त्या दरम्यान सैराट रिलीज झाला होता. सैराट बाहुबली 17-16 दरम्यानच्या. मग मी त्यावेळी फोटो व्हिडिओज एडिटिंग करत होतो. आमच्या कॉलेजमध्ये मला वायफाय मिळत होता आणि त्यावेळी मला वाटतं नेट असं हे जिओ त्यावेळी त्याच्यानंतर रिलीज झालं. आणि पण त्याच्यासाठी 4G हँडसेट, पण आमच्याकडे 3G हँडसेट होता. मग मला वायफायच्या ऍक्सेसवरून मी एडिटिंग शिकत होतो. अच्छा. हा, तर एडिटिंग करायला सुरुवात करतो. म्हणजे जसं पहिलं मी पिक्सआर्ट वरती, मला अजून पण ऍप आठवत येते, पिक्सआर्ट वरती मी फोटो एडिट करून देत होतो माझ्या वर्गातल्या सगळ्या मुलांचं. अच्छा, म्हणजे तुझी सुरुवात ही फोटो एडिटिंग मधून झाली? हा, माझी सुरुवात ही फोटो एडिटिंग मधून झाली. त्याच्यानंतर मी व्हिडिओज बनवू लागलो. मग त्यावेळेचे मला वाटतं सगळ्यात ट्रेंडला असणारे, आता पण आहेत ते ट्रेंडला, बंबूवन आहे,
बरोबर. परत टेक्निकल गुरुजीची सुरुवात झाली होती येस त्यावेळी. येस येस. मराठीमध्ये गावाकडच्या गोष्टीची सुरुवात होती नितीन पवार नितीन पवार सरांची साताराची. साताराचे. मराठीमध्ये शॉर्ट फिल्म बनवणारे चॅनल्स नव्हते त्यावेळी. नव्हते. एक दोन होतं, इट सर्च असं नावाचं एक It चॅनल Search नावाचा, हा. त्यावेळी बाडीपा पण होती. बाडी होते बरोबर. मग त्यावेळी मला आम्ही थोडंसं साऊथच्या असल्यामुळे मला तिकडच्या कॉन्टेंटचं जास्त नाही, तिकडे जास्त शॉर्ट फिल्म चालतात. अजूनही तिकडे ट्रेंड आहे. आपल्याकडे शॉर्ट फिल्मचा ट्रेंड नाही अजून. ट्रेंड नाही येत असा. इकडे वेब सिरीजचा ट्रेंड आहे. बरोबर. तर मी विचार केला की एक आपण छोटे छोटे शॉर्ट फिल्म बनवू आणि सगळ्यात पहिला बंबू यांचा आदर्श घेऊन तशा अच्छा. टाईपचे एकच 7-8 कॅरेक्टर करून हिंदीमध्ये करायचं. बरं. मग त्यावेळी समजलं की ते आपलं युट्यूबवरनं इन्कम पण होतंय. हो. तिथं व्हिडिओज टाकायचे. त्यावेळी त्यांचं युट्यूबचं अल्गोरिदम एवढा स्ट्रिक्ट नव्हता. मला वाटतं ट्रेंडिंग पेज पण खूप खराब होतं. हा. एकदम खराब होतं ट्रेंडिंग पेज. ते एवढा मोठा साप याला मारलो असलं तसलं असले सगळे व्हिडिओ येत होते. म्हणजे तुम्ही फोटो मध्ये थंबनेल वरती दाखवाल ते हिट. हा दाखवाल ते क्लिक बेट. जो क्लिक भेटवेल तो, आणि पेमेंट पण व्हिडिओ टाकला स्टार्ट होतो. हो, पूर्वी डायरेक्ट मॉनिटायझेशन होतं. हा डायरेक्ट मॉनिटायझेशन होतं. मग त्या दरम्यान त्याच्या आधी पण मी एक टेक्निकल चॅनल चालू केलं होतं. टेक्निकल गुरुजीचं बघून. बर. हा आणि त्याच्यावर मी 50 ते 60 व्हिडिओ अपलोड केलं. ओ. आणि कुठं स्क्रोल केलं तर ते चॅनल पण भेटून जाईल. बर. हा. काय नावाने चॅनल होतं ते? टी टेकी असं नाव काहीतरी होतं त्याचं. बर बर. मग मी असे कमी 17-18 चॅनल चालू करून सोडून दिलो. टी टेकी, ट्रॅव्हलिंग वरती चालू केलंय, टेक्निकल वरती चालू केलं, कुठंच काय लक नाही. मग बरं. हे जे आम्ही सगळ्यात पहिला शॉर्ट फिल्मचं, मला सगळ्यात पहिला व्हिडिओ एडिटिंगचा नाद लागला खरं म्हणजे डायरेक्शन करण्याची सुरुवात म्हणा किंवा एडिटिंगचं म्हणा. मला सैराटची जी मी बघितलं साईटची, त्याच्यानंतर ते नागराज मंजुळे सरांची मी थोडीशी हिस्ट्री वगैरे बघितलं. अच्छा. म्हणून हा माणूस सुरुवात करतोय तर मग आपण तर अजून एज्युकेशन घेतोय, आपण पण करू शकतो, एक ट्राय करायला काय हवं. काइन मास्टर वगैरे एडिटिंग वगैरे करत होतो आम्ही. आणि त्याच्यातच की फ्रेम क्रोमा होतं पहिलं ऍप, ते त्यात की फ्रेम आणि क्रोमा होतं. मग त्या दरम्यान आम्ही मोबाईलवर व्हिडिओ शूट करून म्हणजे 2-3 जणांचं शूट करून वगैरे अपलोड करत होतो. पण एवढे व्हिडिओ त्याने व्हायरल होत नव्हतं. मग एक दिवस झालं का थोडंसं नितीन पवार सरांच्या म्हणा किंवा मराठी कॉमेडी व्हिडिओज, कॉमेडी कीवर्ड त्यावेळी लई रँक होता, म्हणजे भरपूर रँक होत होता. आणि मला अजून पण डेट नाही आठवत, पण आम्ही फेसबुक पेज ओपन केलं होतं ऑफिशियल जकास भाऊ, म्हणजे जकास भाऊ या नावानं होतं. अच्छा, म्हणजे जकास भाऊ हे तुझे पहिलं पेज फेसबुकचं, ते बरं. पहिलं फेसबुकवरून सुरुवात झाली होती. मग ते पेज स्टार्ट केलं होतं आम्ही. त्याच्यावर आम्ही म्हणजे आम्हाला त्यावेळी सवय काय, आम्हाला फॉलोअर्स जास्त दिसले पाहिजे. मग आम्ही हिरो हिरोईनचे मराठीमधले सगळे फोटोज डाउनलोड करायचे, अपलोड करायचे. ते पेज अजून आहे. आणि त्याच्यावर आम्ही फोटोज, ते इंस्टाग्राम पण पेज. मग मराठी स्टार म्हणून एक फेसबुक पेज होतं त्यावेळी, ते ट्रेंड करत अजून पण आहे. पण आता तो मी जास्त दिवस बघितलं नाही, पण त्यांच्याशी पण त्यावेळी आम्ही कॉन्टॅक्ट करून विचारतो. म्हणजे ज्यावेळी पण ते पेजेस जे होते त्यांच्याशी आम्ही कॉन्टॅक्ट करून थोडंसं विचारायचं कसं चालतंय. मग ते म्हणायचे की फोटोज टाका, हिरोईनचे हिरोचे फॉलोअर्स वाढतात असं तसं. मग आम्ही ते टाकत फॉलोअर्स गेन केलं. मला वाटतं 200-300 फॉलोअर्स आले असतील 3-4 महिन्यात. मग त्या गोष्टीला काय अर्थ नाही म्हटलं. मग आम्ही एक दिवस बसलो होतो, मी मित्र, माझ्या मित्राकडे Redmi 3S मोबाईल होता, मला आठवतं अजून. तुझ्याकडे कुठला होता ते? माझ्याकडं झोलो एक नावाची कंपनी होती, मायक्रोसॉफ्टची दुसरी कंपनी. ते झोलो नावाचे मोबाईल होते, त्याचा एवढा कॅमेरा भारी नव्हता. अच्छा. मग Redmi 3S त्यावेळी मोबाईल आला होता. त्याच्या मोबाईलवर आम्ही पहिली एक कॉमेडी शॉर्ट फिल्म बनवलेली, ज्यात हिरो पण मीच आणि विलन पण मीच असं झालं होतं. अच्छा. तो व्हिडिओ टाकला आम्ही युट्यूब वरती. एकच पात्र होतं त्याच्यामध्ये? नाही, मी आणि माझा मित्र होतो. अच्छा, मी बाजीगर केला होता तुम्ही? हा. अजून एक मुलगा होता त्यात. तो व्हिडिओ आहे अजून युट्यूबला. तो पहिला व्हिडिओ होता जो व्हायरल झाला आमचा. अच्छा. आणि तो आम्ही सहज असाच बनवून, काही म्हणजे त्याला काही इनलॉजिकल ना, थोडंसं सेन्स आहे, काही नाहीये, तो बनवला आम्ही. तो युट्यूबला त्यावेळी चॅनल ओपन करून युट्यूबला टाकलो आम्ही. युट्यूबला टाकलो आणि 2 दिवस बघितलं काही व्ह्यूज येत नाहीत. परत आपापल्या कामाला. 5-6 दिवसानंतर समजते की तेवढे 60-70 हजार व्ह्यूज गेलेत. आणि ते कुठलं चॅनल होतं, काय नाव? ते जकास भाऊच. अच्छा, म्हणजे युट्यूब चॅनल, ज्या नावाने फेसबुक पेज होतं त्या नावाने युट्यूब चॅनल काढलं. युट्यूब चॅनल काढलं. अच्छा. मग तो व्हिडिओ तिथं व्हायरल गेला. मग थोडा कॉन्फिडन्स आला की आता व्हिडिओज बनवायचे. मग तो लगेच टाकल्यानंतर लगेच नाही व्हायरल गेला? नाही, 7-8 दिवस झाले. 7-8 दिवसानंतर मोबाईलला नोटिफिकेशन पडलं, आता काहीतरी होतंय. मग मी असं रिफ्रेश करणार, तर सबस्क्राईबर्स वाढतील, रिफ्रेश करणार, सबस्क्राईबर्स वाढतील. त्या एका व्हिडिओने आम्हाला साधारण 7-8 हजार सबस्क्राईबर्स दिले. क्या बात आहे. तर तिथून चॅनल, ही किती सालची गोष्ट आहे? हे 17-18च्या दरम्यानचीच गोष्ट आहे. ओके. आणि तो व्हिडिओ व्हायरल गेला. त्यानंतर मग आम्ही शॉर्ट फिल्म बनवू लागलो मोबाईलवरच. मला वाटतं मी पहिला ट्रायपॉड घेतलेला 300 रुपयाला अल्युमिनियमचा होता. अच्छा. तर त्या ट्रायपॉड वरती माझ्याकडे एक फोटो पण आहे. तो मी काटीला माईक, बोया M1 एक माईक होती. त्याची वायर खूप लांब असायची. बरोबर. तो मोबाईलला कनेक्ट होता. 1000 रुपयात वगैरे यायचं. आणि मला त्यावेळी 1600 भेटलेला. अच्छा. तो घेतलेला मी. आता त्याचा बोया M1 2 काहीतरी 2 आलाय. बरोबर. 2 आलाय.
आणि त्यात चांगलं नॉईज रिमूव्ह होत असल्यामुळे ते आम्ही काठीला वगैरे पकडून काही कॉमेडी छोटीस काहीतरी लिहायचं आणि अपलोड करायचं, काही अच्छा. लिहायचं आणि अपलोड करायचं, असं झालं होतं. मग साधारण एक 7, 8, 9, 10 मला वाटतं एक 25 वर व्हिडिओ अपलोड केला असणार आहे मी. त्यातले आता बरेच व्हिडिओ प्रायव्हेट केले. अच्छा. हा, मग तो व्हिडिओ अपलोड केला ना, लोक येतात आता म्हणजे काय करतात, एक मोबाईलवर लावलंय, काय करतात लोक, लई बोलणार आम्हाला. आमच्या गल्लीतली तर एवढे बोलत होते आम्हाला, काय करताय, काय तुम्हाला कळतंय की नाही, असं व्हायचं आमचं. म्हणलं ठीक आहे. मग ते थोडंसं इज्जत कमी झाल्यासारखं वाटतं की मोबाईलवर काहीतरी बालिशपणे करतायत. बरं. तर पण सबस्क्रायबर्स मला वाटतं लास्ट सबस्क्रायबर्स मी बघितलेलं 17 का 18,000 सबस्क्रायबर्स झाले होते त्या चॅनलला. अच्छा. आणि एक पेमेंट रिलीज झाला होता. पण हे किती दिवसात झालं होतं? हे साधारण 6 महिने गेले होते. 6 महिन्यात सहा- तुमचं 17-18,000 झालं. हा. 6 महिने 17-18,000 झाले होते. आणि मग मी विचार केला की आम्ही सोबत मी काम पण करत होतो त्यावेळी. बाकी मॉनिटायझेशनच्या ज्या स्ट्रॅटेजी होत्या त्या माहित झाल्या होत्या का तोपर्यंत? युट्यूबवरून बघून आधी 17-18 चॅनल ओपन केलं होतं ना. बरं, त्यामुळे माहित झालं. ते करता मला 16-17 पासून 15 पासून म्हणजे तुझं मॉनिटाईज झालेलं पहिलं चॅनल हे झकास भाऊ की जगास बॉक्स. त्याच्या आधी कुठलं नाही होतं? नाही नाही नाही. अच्छा. नाही, ते झाले होते पण इन्कम नाही ना. Income त्यात काय नव्हतं. तुम्ही व्हिडिओ टाकलाय मॉनिटायझेशन. बरोबर बरोबर पण इन्कम $100 झाल्याशिवाय पेमेंट नाही निघत. बरोबर. मग हे 17-18,000 सबस्क्रायबर झाल्यानंतर पहिलं एखाद दुसरं पेमेंट आलं. मग ते पण आम्ही थोडंसं इन्व्हेस्ट केलं की काहीतरी प्रोडक्ट घेण्यात. आता म्हणलं की आता काय कॅमेरा घ्यायला पाहिजे. मग कॅमेरा घेण्यासाठी मी कामावरून थोडंसं घरातून इकडं तिकडून पैसे घेऊन पहिला कॅमेरा घेतला. आणि घरातल्यांनी पण थोडा विश्वास दाखवला की मी त्यावेळी सांगितलं होतं. एकतर मिडल क्लास फॅमिली, पण तरी पण मी सांगितलं की हे जे करतो हे डेड इन्व्हेस्टमेंट आहे, माहित नाही याचं पुढे जाऊन काय होईल. मी या कॅमेऱ्यानंतर फोटोग्राफी करणार नाही आहे, पण मला घ्यायचं आहे. मग मी घेतलं. मला वाटतं 800D कॅमेरा होता पहिला. 80D का 800D? 800D. 800D ओके. 800D होता. 80D खूप महाग. 80D ना. क्रॉप सेन्सर. हो. तर 800D कॅमेरा घेतला. 50 mm लेन्स घेतली. किट लेन्स त्यासोबतच आली होती. आणि नंतर मग आम्ही 70-200 लेन्स घेतली होती. हा कुठला सोनी कॅनन घेतला? कॅनन 800D. अच्छा. तर तो कॅमेरा घेतला. त्याच्यानंतर आम्ही सॅरामोनी का अशी कोणती तरी माईक, जे आज पण युज केलं जातं स्टेज शोला, मोठं वजन असतं त्याचं. सॅरामोनी सिनेजरची. तर त्या कंपनीचे माईक होते. आम्ही ते घेतले होते त्यावेळी. मला वाटतं 30-35 हजार रुपयाला होते ते. हे सगळं लोन करून घेतलं. आणि खरं तो कॅमेरा घेतल्यानंतर साधारण मला वाटतं एक 5-6 महिन्यांनी तो आम्ही माईक घेतला होता. तोपर्यंत आम्ही तोच एक कमी रेंज मधला जो 800D कॅमेरा होता ना, त्याला माईक बसवत होती. बरोबर. हा, नाहीतर मग 200D ला पण माईक बसवत होती. पण 200D पेक्षा पण 800D थोडस 5,000 जास्त घातल्याने ते कॅमेरा मला मिळाला. माईकचा इनपुट नव्हता. माईकचा इनपुट नव्हता. आता ते 200D Mark II पण आलाय. अच्छा. तर 800D कॅमेरा, त्याला माईक इनपुट बसत होतं. मग आम्ही या दृष्टिकोनातून एक थोडंसं स्पेसिफिकेशन बघून वगैरे कॅमेरा घेतला. पण ज्यावेळी मी त्या चॅनल आणि ह्या चॅनल कॅमेरा घेऊपर्यंत 1 वर्षाचा गॅप झाला. तो चॅनल झाला डेड. झकास भाऊ. कशामुळे? 1 वर्ष झालं काय अपलोड केलं नाही. अपलोड केलं नाही. बरं. आम्ही व्हिडिओ बनवून अपलोड केल्यानंतर आम्हाला समजलं की ते चॅनल डेड झालंय. कारण का ज्या व्हिडिओला टाकल्यानंतर 2-3 दिवसात हायेस्ट व्हिडिओ त्यावरती 2 मिलियन गेला होता. आमचा कॉमेडी व्हिडिओ होता, इंटरव्ह्यूचा. अच्छा. मोबाईलवर बनवलेला. पण नंतर एवढी व्ह्यूअरशिप झाली की आठवड्याभरात 500 पण व्ह्यूज येणं अवघड झालं होतं. अच्छा. मग तोपर्यंत अल्गोरिदम खूप स्ट्रॉंग झाले होते. ट्रेंडिंग पेज सुधारलेलं होतं. ओके. नियम अटी जास्त झाले होते की 4,000 सबस्क्रायबर्स. आता आणि 3,000 केले परत. सॉरी, 1,000 सबस्क्रायबर्स होते त्यावेळी, परत 4,000 वॉच टाइम होतं. आम्ही स्ट्रगल करत राहिलो, पण आउटपुट मिळाला. मग परत काम पण करायचं, EMI पण द्यायचं, त्यात मग आम्हाला व्हिडिओज पण बनवायचे आहेत. त्यावेळी मला वाटतं साधारण माझ्याजवळ 3-4 मुलं होते आणि आम्ही त्यांनाच घेऊन बनवत होतो. कारण इन्व्हेस्टमेंट सगळी माझीच होती. मग साधारण आम्ही थोड्या दिवसानंतर विचार केला की नवीन चॅनल स्टार्ट करायचं. अच्छा. हा, मग आम्ही ते जकास बोललो, ऑफिशियल जकास बोल. कारण त्याची फॉलोइंग चांगली झाली होती. आम्हाला जवळपास सगळं त्याच नावाने ओळखत होते. आमच्या नावानं आम्हाला कोण ओळखत नव्हतं, पण जकास म्हणून ओळखत होतं. म्हणजे हे वर्षभराचा गॅप टाकल्यानंतर तुम्ही नवीन चॅनल स्टार्ट केलं. अच्छा. हा, मग त्यावरती मी विचार केला की आता मी ऍक्टिंग नाही करणार. बर. हा, मी आता डायरेक्शन करणार. कारण का एक काम एकच करू दे, सगळं आपणच करायला नको. अच्छा. हा, मग त्यावेळी आम्ही पहिल्यांदा शूट केलं गाणं वाट दिसू दे देवा म्हणून, अजय अतुल सरांचं गाणं आहे, वाट दिसू दे देवा म्हणून. त्या गाण्याचं मी डायरेक्शन केलं. आणि ते मला वाटतं एक कमी कमी 5-6 दिवसात शूट करून आम्ही अपलोड केलं. मग त्या गाण्याला क्लाइम आला. मग त्यानंतर कॉपीराइट क्लाइम हे पण समजलं की हे पण येते. तेच प्रश्न विचारायचा मला की तुम्ही गाणं घेतलं दुसऱ्याचं, कॉपीराइट क्लेम किंवा मग. पण पहिल्यापासून चॅनलवरचं आमचं इन्कमशी आम्हाला एवढं नव्हतं. आम्हाला बनवायचे व्हिडिओ, आम्हाला व्हायरल व्हायचं, आम्हाला लोकांपर्यंत पोहोचायचं, पण चांगल्या पद्धतीनं. अच्छा. खराब जाता पण कामा नये आणि त्यातून इन्कम येतं ह्याच्याशी का नाही घेऊन देणं. आम्हाला इन्कमच नाही करायचं सुरुवातीला. ॲटलिस्ट 50,000 सबस्क्रायबर्स होईपर्यंत तरी त्या इन्कमशी आम्हाला काही घेऊन देणं. आमच्या टीममधले कुठल्याच मुलांचं हे पण उद्देश नव्हतं की आम्ही पैशासाठी करतोय.
बनवलं, पण बनवल्यानंतर तो व्हिडिओ थोडाफार आमच्या कॉलेजमध्ये, मी त्यावेळी KWC सायकोलॉजीला होतो आणि थोडंफार तिथून पण प्रमोशन झालं, सगळीकडून प्रमोशन झालं, पण चांगला चालला नाही तो. अच्छा. त्याच्यानंतर आम्ही दुसरं लपंडाव म्हणून बनवला, दुसरी कॅमेऱ्यावरती बनवलेली पहिली शॉर्ट अच्छा. फिल्म. हळूहळू मग 5-6-7 शॉर्ट फिल्म बनवले गेले. म्हणजे पहिल्या गाण्यानंतर तुम्ही दुसरी शॉर्ट फिल्म बनवली. दुसरी शॉर्ट अच्छा. फिल्म. हे सगळे शॉर्ट फिल्म बनवत मी साधारण 1-2 पार्टमध्ये मिडल क्लास म्हणून एक व्हिडिओ पण बनवला. हर्षू, क्रश, भरपूर शॉर्ट फिल्म बनवले, जे आता 7-8-9 लाख व्ह्यूज आहेत त्याला. अच्छा. हा, चांगलं आजपर्यंत म्हणलं तर. मी लास्ट बनवलेली शॉर्ट फिल्म कविता होती, त्याच्या आधी अंध बहिरा एक बनवलेली ती, आणि ते थोडेफार चांगले चालले, पण ते मॉनिटायझेशन ऑन झालं. पण त्याच्यातनं येणारं इन्कम, आमची इन्व्हेस्टमेंट ही जास्त असायची. म्हणजे आमची इन्व्हेस्टमेंट 100 रुपये, तर येणारं इन्कम 20 रुपयाचं. अच्छा. मग आम्ही मायनसमध्ये होतो, मग तरी पण आम्हाला काही घेणं देणं नव्हतं त्याच्याशी. ठीक आहे, जाते, पण चॅनलचा लाईक रेशो खूप चांगला होता. जर 1000 लोक लाईक करतात तर 2 ते 3च डिसलाईक असायचे. बर. हा, एवढा चांगला रेशो होता. पण नंतर समजलं की नाही, इकडं महाराष्ट्रात जास्त करून वेबसिरीज चालतात. मग आम्ही वेबसिरीज मध्ये नाही गेलो. आजपर्यंत कधी नाही गेलो. काय त्याचं रिझन काय? रिझन हे आहे की त्याला तुम्हाला चांगला फंड लागतोय, चांगली टीम लागणार, लोकांची कंटिन्युटी परफेक्ट पाहिजे. बरोबर. ते नाही करू शकत. अच्छा. आणि कोण एवढं वेळ थांबणार कोणी सोबत. आता तुझी टीम हा बऱ्याच वेळा तोंडून शब्द आलेला आहे टीमचा. तर ते टीमची सुरुवात कशी झाली? म्हणजे सुरुवातीला कॉलेजमधनं जे सुरू केलंस किंवा पहिलं तुझं फेसबुक चॅनल होतं, तेव्हापासून तुझी टीम तू बिल्ड केली होतीस की नंतर? सुरुवातीला मित्र होते, मग आता ते थोडंसं त्यांच्या करिअरला, साधारण 2021च्या दरम्यान त्यांच्या करिअरला त्यांनी निघून गेले. अच्छा. ज्यावेळी पहिलं चॅनल डेट झालं. अच्छा. आणि ह्यात माझी इच्छा आहे, पण दुसरा माझा मित्र एफर्ट नाही घेणार यासाठी, कारण का तू म्हणत ती तुझी इच्छा आहे, तुझं स्वप्न आहे, पण ज्यावेळी त्याच्यावर फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटी आली, बरोबर. मग तो त्याच्या मार्गाला निघून गेला. मग त्याच्यानंतर जी टीम बिल्ड झाली, म्हणजे त्या टीम मध्ये एकच मुलगा होता, तो बापू. तो कलाकार म्हणून आला होता आमच्याकडे. मला वाटतं गणपती वर्गणीचा एक व्हिडिओ होता, त्यात आला होता. तो एकटा राहिला माझ्याजवळ. अच्छा. आजपर्यंत. अच्छा. आणि तो एकटा राहिला नाही, त्याच्यानंतर जी पण मुलं कनेक्ट झाली ती नाही तुटली. बर. हा, आता आम्ही 40-50 जण आहे. अच्छा, एवढी मोठी टीम आहे, पण कोण नाही तुटलं त्याच्यानंतर. बर. ते जे सोबत होते ते मित्र होते. बर. हे जे झाले ते त्यांच्या इंटरेस्टने आलेले आहेत. अच्छा. हा, मग ज्यावेळी इंटरेस्ट कनेक्ट होते त्यावेळी मग ती लोक तुमच्यासोबत राहणार. अच्छा. आता ही जी कनेक्ट होतात तुला मुलं, ती काय म्हणून, म्हणजे कॅमेरा समोर, कॅमेऱ्याच्या मागे? कॅमेऱ्याच्या मागे जास्त. सगळे कॅमेऱ्याच्या मागे जास्त असतात. सगळे म्हणजे इतके की मला माहित काय एवढं पोरं मला कनेक्ट होतात. पण झालेत, एक पण मुलगा तुटला नाही आजपर्यंत. उलट मीच सगळ्यात जास्त चिडचिड करत असते, पण कोणच माझ्यासोबत तुटलं नाहीये. सगळे अजून सोबत आहेत. जसं कॅमेरा युज करण्यासाठी आमच्याकडे निखिल आहे, सुरेश आहे. कॅलिग्राफी म्हणा किंवा हे जे एडिटिंग आहे, हे ना थोडंफार फंड द्यावं लागतं. अच्छा, बरोबर. पण सगळंच फुकट मध्ये ना, पण ज्यावेळी स्पॉटला पोरं पडतात ते सगळे मेहनतीनं त्यांच्या. अच्छा. आता तू 800D वरती सुरुवात केली होती. आज कुठला कॅमेरा तुझ्या? आज माझ्याकडे M4 आहे. 7M4 आहे. सोनी. अच्छा. आणखी काय इक्विपमेंट? सोनीची किट आहे. परत माझ्याकडे सगळ्यात पहिला मी वायरलेस माईक ह्याचा घेतला होता, आपल्याकडे रोडचा माईक घेतला होता, कारण का तोच एक पॉकेट वायरलेस माईक आला होता. बरोबर. रोडचा माईक घेतला होता मी. आता रोडचा परत दुसरा पार्ट भरपूर आलेला आहे. पण तो ज्यावेळी सुरुवात झाली त्यावेळी मी तो लगेच माईक घेतला होता. तो सॅनेजरचा मी बंद केला. तो भरपूर इश्यू होता तो माईक आणि अडॅप्ट करणं. की एक कळतंय की तू इन्कमचा विचार पहिल्यापासून केलेला नाही. तुझं एम हेच आहे की तुला लोकांपर्यंत पोहोचायचं, एक्सपोजर पाहिजे. खिशातला पैसा घालत आला त्याच्याबद्दल काय, म्हणजे एखादा म्हणजे जो हर्ट झालेला किंवा म्हणतो ना इमोशनल प्रसंग असा एखादा आहे का? भरपूर आहेत. भरपूर फॅमिली, म्हणजे माझं एज्युकेशन चांगलं झालं होतं सायकोलॉजी, मला चांगला जॉब मिळू शकत होता. पण मी ते सोडून हे करायला स्टार्ट केलं की मला वाटलं ह्याच्यात काही पण होईल. पण पूर्णपणे मी आज पण ह्याच्यावर पण डिपेंड नाही आहे. मला माहिती आहे कधी पण सोशल मीडिया सहज बंद होऊ शकते, कारण का मी ज्यावेळी युट्यूब बंद नाही केलं, मी युट्यूबवरनं कमी शॉर्ट फिल्म बनवायला चालू यासाठी केलं की मला क्राऊड मिळत नव्हता. मग मी तेच उपयोग काय केला, मी टिकटॉकवर आलो, कारण का सोबत माझं काम पण चालू होतं. मग त्यातनं मी रविवार शनिवार मी जेवायच्या सुट्टीत येऊन व्हिडिओ वगैरे बनवायचो 1 तासात. माझी टीम इकडे तयार असायची, मी तिकडून येतोय आणि मी व्हिडिओ शूट करतोय, मी परत जातोय. अच्छा. हे सगळं व्हायचं. मग ज्यावेळी रविवार असायचं त्यावेळी मी बसून मग रात्री 12-1 पर्यंत एडिटिंग, मग आमच्या कॉलेजचे जे पण असेल नोट्स बिट्स हे पण द्यायचे सगळे कम्प्लीट करून. मग ह्याच्या नादात भरपूर गोष्टी होत होत्या, पण लक बाय चान्स दुनियासाठी लॉकडाऊन खराब असेल पण माझ्यासाठी चांगला होता. मग तोपर्यंत मी ऍक्टिंग नाही करत होतो. व्हिडिओज मध्ये ऍक्टिंग करत नव्हतो मी. सगळ्यात पहिला ऍक्टिंग कुठल्या कोरोना आला असं काहीतरी व्हिडिओ बनवलेला मी, शॉर्ट फिल्म छोटासा,
त्यात पहिल्यांदा ऍक्टिंग एक साईड रोल म्हणून छोटासा केला होता मी युट्यूबवरती. युट्यूबवरती. अच्छा. पण त्याच्या आधी मी हे लॉकडाऊनच्या पहिल्या दिवशी मी शॉर्ट व्हिडिओ बनवलेला. टिकटॉक जे प्लॅटफॉर्म होतं आमच्या टीम मधले हे मुलं करत होते त्यावेळी. अच्छा. म्हणजे टिकटॉकला भरपूर क्रिंज होतं. हा. सगळे शिवा देतो, मी पण शिवा देत होतो. अच्छा. आणि मी म्हणणार की हे काय करताय बालिश म्हणा. मग कॅमेरा असायचा ना तो तिथेच असायचा, मग ते मुलं ते युज करत होते. अच्छा. मग त्यात दोघा तिघांना कॅमेरा होता 800D. 800D अच्छा. ते युज करत होते. आणि त्यांनी व्हिडिओज बनवणार, त्यांनी टाकणार, काय व्हिडिओ व्हायरल हो न हो त्यांना काय घेणं नाही. जे एक्झॅक्टली कॉपी करायचं, जे ट्रेंडिंगला ऑडिओ चालला त्याच्यावर बनवायचं. बरं. ते काय काय हार्ट काढून रक्त येतंय, काय 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 एवढं क्रिंज बेकार. अच्छा, त्याचे इफेक्ट, त्याचे रेडीमेड इफेक्ट मिळायचे. हे आमच्या टीम मध्ये सगळे मुलं तसंच करत होते. अच्छा. हा मग ते टिकटॉक. मग त्यावेळी माझा थोडासा गाव इकडे आपल्या सांगलीकडचा टोन असल्यामुळं मला एक 3-4 रील देण्यात आले आणि मला म्हणले की हे 3-4 कॉन्टेंट तू बनव तुझ्या भाषेत. अच्छा. मग त्यानं बसून शूट केलं. त्यानंच तो माझा हे चालू केलं, अकाउंट चालू केलं टिकटॉकचं. मी बरं. टिकटॉक वापरत पण नव्हतो. टिकटॉकवर टाकला, टिकटॉकवर दुसऱ्या दिवशी बघतो तो व्हिडिओ व्हायरल बरं. फुटला. मग अजून एका मग ठीक आहे आता व्हायरल जर झालाय मग हे व्ह्यूज मला वाटतं कधी कधी मला फेक असायचे असे वाटत होते. मग मी म्हणलं की एक कॉन्टेंट तयार करून बघूया. मग आम्ही लॉकडाऊनवरती कॉन्टेंट बनवला. एक्सक्यूज मी काय असं काहीतरी छोटंसं गाणं होतं ते अच्छा. त्याच्यावर बनवलेलं होतं. आणि तो व्हिडिओ सगळ्यात पहिला शेअर चॅटवर कोणतरी अपलोड केलं होतं. शेअर चॅट. हा तो शेअर चॅटवर भरपूर व्हायरल झाला होता. अच्छा. हा मग आणि टिकटॉक जेव्हा पण आपण व्हिडिओ डाउनलोड करतो त्यावेळी वॉटरमार्क येते खालती वरती. बरोबर आहे. इंस्टाग्रामचं. ते वॉटरमार्क टिकटॉकचं? बघून हा टिकटॉकचं अच्छा. ते वॉटरमार्क बघून लोक सर्च करून मला टिकटॉकवर आले. आणि सर्च केल्यामुळं अल्गोरिदम ऍक्टिव्हेट झाल्यामुळं तो माझा अकाउंट जास्त व्हायरल गेला आणि मला 7 दिवसात 10,000 फॉलोअर्स झाले होते बरं. टिकटॉकला. अच्छा. 28 दिवसात 1,00,000 फॉलोअर्स झाले. बरं. हा मग 1.5-2 महिन्यात टिकटॉकच बॅन झालं. हो, बॅन झालं. मला साधारण 1,70,000 फॉलोअर्स होते माझे हां. आणि त्यावेळी बॅन झालं. मग त्याच्यावर पण मी एक शॉर्ट फिल्म बनवली. तो पण चांगला चालला, युट्यूबला टाकला. अच्छा. पण मी ते शॉर्ट व्हिडिओच्या प्लॅटफॉर्मवरती यासाठी आलो होतो की माझं चॅनल ग्रो होत नव्हतं आणि मला ऑडियन्स पाहिजे होते. अच्छा. मी इकडून तिकडे ऑडियन्स शिफ्ट करत होतो शिफ्ट करतो. लिंक थ्रू. पण ते मला वाटतं एक 60-70% सक्सेस पण झालं. जो शॉर्ट व्हिडिओला बघण्याची ऑडियन्स आहे आणि लॉंग व्हिडिओला बघण्याची ऑडियन्स आहे खूप वेगवेगळे. अच्छा. ज्याचा पेशंट शॉर्ट व्हिडिओ बघण्याचा तो लॉंग व्हिडिओ नाही बघत. अच्छा. हा कारण का 10 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये आणि जर तो 30-40 सेकंद व्हिडिओ भरपूर फरक पडतो या गोष्टी. अच्छा. सांगितलंस की तू नोकरी करत होतास, नाही एज्युकेशन चालू होतं. एज्युकेशन चालू होतं, म्हणजे तू सुट्टीत कुठले यायचास मग? माझं एज्युकेशन इथं सांगलीतच चालू होतं त्यावेळी मी सांगितलं होतं अच्छा, मधल्या सुट्टीत मग तू यायचास आणि त्यांच्यावर शूट करायचं. शूट करायचं. तुझं शिक्षण किती झाले? सायकोलॉजी मी केली अच्छा. आणि माझे लास्टचे 2 एक्झाम राहिलेले. मी सगळे एक्झाम दिले बरं. आणि थोडंसं मी त्यात चुकीचं काय केलं, सगळे ऑनलाईन पेपर दिले. पण मला टेस्ट करायचं होतं की मी जाऊन लिहायचं होतं मला पेपर. अच्छा. मग मी माझ्या नादात माझा मित्र तो पण तसाच पेपर दिला आणि ऑनलाईन देण्यात खूप भारी हे होतं की तुम्ही बघून पण देऊ घेऊ शकता. शकतो. हां. पण ते तसं करायला नको म्हणून चिटिंग करायला नको मी जाऊन पेपर लिहिला. पण माझे 2 जे पुस्तकं होते सायकोलॉजीचे ते गावाकडे राहिले. अच्छा. त्याचा एक्झाम मी दिलो पण मी फेल झालो. कुठेतरी हे तुझं सायकोलॉजी विषय असणं हे तुझ्या ह्या सोशल मीडियाच्या करिअरला उपयोगी पडले असं वाटतंय का? भरपूर कॉन्टेंट समजतात. कॉन्टेंट कुठल्या पद्धतीने बनवलं पाहिजे. आता सध्या माझ्या ऑडियन्सला कोणती ह्या आठवड्यात कोणतं कॉन्टेंट आवडलं त्याच्या इन्साईटवरून समजतंय की आपल्याला हे कॉन्टेंट द्यायचं आता. अच्छा. त्यात मी हे एक बारी केलं की मी सगळे कॉन्टेंट मिक्स करून टाकलो. पहिलं मी कॉमेडी याच कॅटेगरीवरती 8,00,000 फॉलोअर्स मिळवले इंस्टाग्रामवरती. अच्छा. मी इंस्टाग्राम चालू करणार नव्हतो खरं म्हणजे. मी बंद करणार होतो. हे शॉर्ट व्हिडिओचं जे रील्स बनवायचं होतं ना ते मी बंद करणार होतो. अच्छा. मला ते करायचं नव्हतं. रील्स ज्यावेळी आलं इंस्टाग्राम लॉन्च केलं. टिकटॉक बंद होऊन 10-15 दिवसांनी रील्स लॉन्च झालं ऑप्शन. माझं एक सवय होती मी ह्या सोशल मीडियाच्या याला मी रोज उठून रील्स नाही बनवत अजूनपर्यंत. आजही कुठं मी एकदाच जातो मला 7-8 रील्स शूट करतो. टिकटॉक जरी कोण ओपन केलं ना तर त्याला दिसेल एक ब्ल्यू शर्टचा शर्ट आहे तोच 15 व्हिडिओ त्याच्यावरतीच. अच्छा. ते कॉलमच दिसतं. एक ग्रे कलरचा शर्ट त्याच्यावरच 15 व्हिडिओ. अच्छा. हा ते असं होतं माझं. मग झालं होतं कसं मी जस्ट शूट केलं होतं आज आणि माझे 14 व्हिडिओ शूट झाले. त्यातले 4च अपलोड केलं होतं आणि साधारण एक 10-11 व्हिडिओ राहिले असतील ते पेंडिंग पडलेले. ते एडिटरने एडिट करून ठेवलेलं. अच्छा. झालं असं की त्यानं ते रील्स वर अपलोड केले कारण आता ते आहेत पडीक तर काय करायचे. बरं. हां. मग ते टाकू. मग जेवढा चांगला रिस्पॉन्स टिकटॉकला होता त्याच्यापेक्षा दुप्पट मला इंस्टाग्रामला मिळाला. अच्छा, म्हणजे तुला तिकडं लगेच बूस्ट झालं ते. बूस्ट झालं. तो 10 व्हिडिओने दिला. मग म्हटलं तर इथं पण चांगलं चालतं तर मग करूया. कारण ते ऑडियन्सने विसरलं नव्हतं.
अच्छा. हा, मग ते ऑडियन्स इकडे आले, इकडे चांगले फॉलोअर्स झाले. मग 8 लाखापर्यंत मी कॉमेडी या जॉनरवरती कॉन्टेंट बनवलं. सगळ्यात पहिला आम्ही ज्यावेळी पण शॉर्ट फिल्म बनवत होतो, आमचा बेस सगळा शॉर्ट फिल्मच. अच्छा. आम्हाला जे पण करायचं शॉर्ट फिल्म मध्ये करायचं. कारण तिथं तुमचं कळतंय तुमच्यात पेशन्स किती आहे, तुमच्या कॉन्टेंट देण्याची कितपत तयारी आहे, किंवा तुम्ही काय लिहिता, तुम्ही काय बनवता. शॉर्ट व्हिडिओ मधनं नाही होत. बरोबर. हा, जेवढ्या शॉर्ट व्हिडिओ क्रिएटरला किंमत आहे त्यापेक्षा जास्त युट्यूब कॉन्टेंट क्रिएटरला. शॉर्ट व्हिडिओ बनवणं आणि लॉंग व्हिडिओ बनवणं यात क्रिएटिव्ह काय आहे? क्रिएटिव्ह हे आहे की तुम्ही भरपूर काय काय क्रिएटिव्ह दाखवू शकता. 8 मिनिटं लोकांना बांधून ठेवणं खूप अवघड आहे. हा. आणि तुम्ही 30 सेकंद ते काय नॉर्मली काही नाचला तरी पण होतंय. अच्छा. हा. पण कुठेतरी आता तुझे बरेच व्हिडिओ आपण इन्स्टाला बघतोस, पण त्यात एक कंटेंट असतो. जरी 30 सेकंद असला, 1 मिनिट असला, ते कंटेंट असतो. मग म्हणजे जसं 30 सेकंदाची ऍड बघतो आपण चॅनलला, की मोठा किंवा ट्रेलर, तसं तू त्या ह्याच्यावरती काम करतोस, बरोबर आहे. रील्स वरती. बरोबर. मग तुला कुठे जास्त मेहनत वाटते, की रील्स वरती जास्त मेहनत जाते असं वाटतं, की लॉंग व्हिडिओ वरती? लॉंग व्हिडिओवरती जाते. अच्छा. रील्स पेक्षा पण. रील्स तर होऊन जातं. ते आता सवय झाले त्याच्यामुळे ते कॉन्टेंट एका दिवसात मी अच्छा. पण 2-3 व्हिडिओ तरी आजही तू रील्स मोबाईलवरती बनवतोस की कॅमेरा? कॅमेऱ्यावरतीच. अच्छा. तर मला मोबाईलवर जमतच नाही. ते मला काय कुठं बघायचं हेच कळत नाही मोबाईलवरती. समजतच नाही. ते आपला कॅमेरा लागला की भारी वाटतंय. मग कॅमेराचं शिक्षण काय तुझं? बेसिक कॅमेराचं जे शिक्षण आहे. मला लॉग प्रोफाईल पर्यंत सगळ्या गोष्टी माहिती आहेत. अच्छा. नाही, कुठून सुरुवात केली म्हणजे हे कोणाला? मी शिकतच. ज्यावेळी कॅमेरा हातात आलाय, हां. तर ते इकडे युट्यूब बघायचं शिकवणार कोण आहे आपल्याजवळ? अच्छा. हा, आता युट्यूबवर तुम्ही जे प्रोफाईल टाकशील त्याच्याबरोबर 10 व्हिडिओ मिळतील. 17-18 तर कोणी हिंदीमध्ये समजवणार नव्हतं. सगळे इंग्लिश. बर. आणि ते पण क्वांटिटी कमी होती, की तुम्हाला काही माहितच नाही की हा काय सर्च करायचं हे तर माहिती पाहिजे, की त्याच्यानं ते नॉलेज मिळेल. मग ते यूज करून शिकलो. पण भुवन बाम आज सुद्धा मोबाईलवरती व्हिडिओज त्याचा कंटेंट बनवतो. मग बरोबर आहे. तू कॅमेराकडे वळण्याचं कारण काय? माझं कॅमेऱ्याचं वळण्याचं कारण हे होतं की मला लॉंग व्हिडिओज बनवायचे होते. त्यांचे होते ते शॉर्ट व्हिडिओज होते 3-4 अच्छा. मिनिटाचे. आणि त्यांचं कसं मोबाईलवर सोपत होतं की त्यांनी एकच कॅरेक्टर 3-4 जणांत करत होते. बरोबर. मला शॉर्ट फिल्म बनवायचे होते. अच्छा. म्हणजे तुझं एम हे शॉर्ट फिल्मकडे होता. अच्छा. चांगलं कॉन्टेंट द्यायचं. आणि ते कितपत आवडतंय. मी आजही म्हणत नाही की माझा पहिला शॉर्ट फिल्म लई भारी होता. मी आजही म्हणत नाही माझा शेवटचा पण शॉर्ट फिल्म भारी असेल. प्रत्येक याच्यात काही ना काही चेंजेस, काही ना काही अपग्रेड, वेगवेगळे कॉन्टेंट देत राहायचं प्रयत्न. अच्छा. काय आवड आहे नक्की तुझी या क्षेत्रात? मला सोशल डायरेक्शन करायला भारी वाटतं. अच्छा. मला ऍक्टिंग पेक्षा डायरेक्शन भारी वाटतंय. मी ऍक्टर म्हणून आलोच नव्हतो. बर. तो लक बाय चान्स व्हिडिओ व्हायरल झाला आणि गोष्टी झाल्या तर मी करलो. बर. मग आज काय वाटतंय की तुला? आजही डायरेक्शनच. डिरेक्शन वाटतंय. का बरं? म्हणजे तुला जर एवढे लोक फेसने ओळखतात आणि तुझ्या जर फेसला जर तेवढे फॉलोअर्स आज तुझ्याकडे बघून फॉलोअर्स आहेत ना, की तुझ्या कंटेंटला बघून. बरोबर. तुझी ती लकब आहे, जी बोलण्याची एक म्हणतो ना की सांगली कोल्हापूर स्टाईल जी आहे, त्याच्याकडे बघून जर प्रेक्षक तुला जर पसंत करतोय तर काय म्हणणार की त्या भविष्यात तुला दादा कोंडके सारखं आपला सिनेमा, आपलंच दिग्दर्शन, आपलंच लेखन असं? हा, तसं होऊ शकतं. तसं तर मग आता सध्या उदाहरण आहे प्रदीप रंगनाथन, जे मला लय आवडतं डायरेक्टर. कोण? प्रदीप रंगनाथन. अच्छा. त्यांचा लव टुडे अच्छा एक फिल्म आहे, लय भारी. ते युट्यूबवर होते. अच्छा. आणि त्याने 5 का 15 करोड मध्ये फिल्म बनवली आणि 105 कोटी कमवले. ते फिल्म खूप चांगली परफॉर्म केली त्याने. आणि परत आपले कांताराचे डायरेक्टर रिषभ शेट्टी, ते पण ऑलराऊंडर आहेत. असे भरपूर उदाहरण आहेत जे ते करू शकतात ना, मग आपण पण करू शकतो. बरोबर. हा, असं प्रॉब्लेम हा नाहीये की तुम्ही जाऊन ऍक्टिंग होऊ शकते. डायरेक्टरच्या हातात कात्री असते, त्याला माहितीये कुठं कापायचं. पण प्रॉब्लेम हा आहे की आपल्याकडं आता आम्हाला कोणतरी यूज करून तो त्या पद्धतीने उतरवल का? ऍक्टरला एक माहिती आहे माझ्याकडे स्क्रिप्ट आहे, मला वाचायचं आणि मला करायचंय. पण जर कॅमेरा डायरेक्टरच्या हातात आहे, डीओपीच्या हातात आहे, तो कोणत्या पद्धतीने फ्रेम लावतो त्याच्यावर डिपेंड आहे. त्याने जर फ्रेमच नाही चांगली लावली, मग तुम्ही ऍक्टिंग करून तुम्ही लाजवाब ऍक्टिंग केलाय, त्याने ते प्रेझेंटच नाही केलं तर काय जर नाही गोष्टीला, तो मग त्याची वाट लावली, तो चुरा करणार त्याचा. अच्छा. ओघाओघानच कॅमेरा समोर ऍज अ फेस म्हणून आलास. तुझी मेन आवड दिग्दर्शन आहे. पण हा कंटेंट जेव्हा तू आता युट्यूबला बनवतोयस किंवा इन्स्टाला बनवतोयस, तेव्हा बेसिक सगळ्यात महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे कंटेंट रायटिंग. बरोबर आहे. तर ते कसं असतं की ते तुझ्या डोक्यात तू कसं त्याच्यावरती वर्किंग करतोस, काय प्रोसेस असते? पहिला ज्यावेळी होतं ना, त्यावेळी कॉन्टेंट इंस्टाग्रामला पेजेस चालायचे, कोट पेजेस असायचे, परत त्याच्यानंतर कॉमेडी पेजेस. त्याच्यावरनं मी कॉमेडी एखादा कॉन्टेंट उचलायचा किंवा जर हिंदीमध्ये कोणतरी बोलवलंय त्याच्या रेफरन्सनं व्हिडिओ बनवायचा. अच्छा. जर ते हिंदीमध्ये आहे त्याच्या अल्टरनेटिव्ह अजून काही होऊ शकतं.
ओके. तर मी असे कॉन्टेंट बनवायचे जे आम्ही सिलेक्शन करायचो, एक 10 ते 20 सिलेक्शन करायचो. त्यातले मग कोणता व्हायरल जाऊ शकतोय, मग असे एक 14 जातील, मग 14 व्हिडिओ बनायचे. 14तले पण एडिट केल्यानंतर कोणते भारी वाटतात, मग ते 10-12च अपलोड करायचे. ओके. मग अशा पद्धतीने आम्ही ग्रो केलं. मग ते साधारण 7-8 लाख पर्यंत मी एक कॉमेडी कॉन्टेंट कॅटेगरीज ठेवली. आम्ही एक शॉर्ट फिल्म बनवत होतो, ज्युनियर बॉयफ्रेंड म्हणून. अच्छा. त्या ह्याला आम्ही विचार केला की आम्ही इकडं अपग्रेड होत होतो, कुठे शॉर्ट फिल्मच्या ह्याच्यात. मग त्यावेळी आम्ही एक विचार केला की आर्टिस्टला बाहेरून हिरोईन हायर करायचं आणि त्यांना त्यांच्यासोबत ती शॉर्ट फिल्म बनायची. मग आम्ही पूजाला बोलवलेलं. आम्ही एक शॉर्ट फिल्ममध्ये बघितलेलं तिला. अच्छा. मग त्यावेळी आम्ही तिला बोलवलं. मग तिला माहित नव्हतं की हे माझे एवढे फॉलोअर्स आहेत, असं तसं काय वगैरे. आम्ही ते शॉर्ट फिल्म वगैरे बनवलं. मग आम्ही संध्याकाळी तिला बोललो की तू रील पण करशील का. मग ती म्हणली ठीक आहे. तिला वाटलं की नॉर्मल आहेत हे जे काय फॉलोअर्स वगैरे, असं काही नसणार आहे. मग ती घरी गेले. मग घरी गेल्यानंतर प्रोफाईल बघून मग म्हणले की ठीक आहे, करूया आपण. पण तोपर्यंत माझ्या प्रोफाईलमध्ये एक मुलगी नव्हती. शॉर्ट व्हिडिओच्या ह्याच्यात, म्हणजे रील्सला. मग आम्ही पहिल्यांदा व्हिडिओ बनवलो कॉन्टेंट. मला वाटतं त्यावेळी मी लव्ह कॉन्टेंट यूज केला. पहिल्यांदा प्रेम या विषयावरती व्हिडिओ बनवलो. आणि तो जे आम्ही 7 व्हिडिओ बनवले, 7 व्हिडिओ मिलियन्स मध्ये. 24 तासात मिलियन, 24 तासात लाख लाईक, 1.5 लाख लाईक. हे चांगलं चाललंय. पण एक 3-4 महिन्यात समजलं की आपण कॉमेडी सोडून पूर्णपणे लव्ह मध्ये शिफ्ट झालोय. अच्छा. कॉमेडी टाकल्यानंतर व्ह्यूज कमी. मग त्यानंतर म्हणलं आता परत चेंज करायला पाहिजे. मग असं करून आम्ही कॉमेडी, इमोशनल कॉन्टेंट, ड्रामा सगळा मिक्स करून टाकला. अच्छा. मग आज कोणताही टाको, जर त्या कॉन्टेंट मध्ये दम असला तर तो व्हायरल होतो. म्हणजे असं काही नाही की एकच निश पकडून तुम्ही जायला पाहिजे, असं काही नाही. एंटरटेनमेंट मध्ये तुम्ही कुठल्याही निशवरती काम करू शकता. तर तू सांगितलंस की तू हिंदीतले वगैरे कंटेंट बघायचास. हिंदीतले बघायचो, साऊथचे बघायचो. मी जास्त करून ह्याच्यावर जास्त फोकस करतोय. मी शॉर्ट व्हिडिओ चालू ह्यासाठीच केलं होतं की मला डायरेक्शन, म्हणजे आता एखादा साऊथचा सीन आहे तर तो रिक्रिएट करतो मी परत आपल्या भाषेत. त्यात आम्ही हे चेक करायचं की आम्हाला ते जर आपण ते हे म्हणतो की त्याचं जे स्पूफ करतो त्या टाइप मध्ये की नाही, फक्त त्याचा जर्म तू वापरतो. त्यांनी जे डायलॉग युज केलेत, जसं तुम्ही म्हणलं की मग अशी लव्ह टुडे, त्यातले मी एक संस्कृती सोबतचा पहिला व्हिडिओ. अच्छा. तो लव्ह टुडे मधला एक शॉर्ट आहे. अच्छा. तो ऍज इट इज मला आपल्या मराठी भाषेत कन्वर्ट करून तो बनवला. तो व्हिडिओ त्याच्या संस्कृतीचा पहिला व्हिडिओ होता. तो मला वाटतं 5-6 दिवसातच 11 मिलियन व्ह्यूज गेले त्याला. अच्छा. आम्ही फक्त सीन रिक्रिएट करण्याचे, म्हणजे तिथं 2 फायदे आहेत. एक, कॉन्टेंट मिळतोय. दुसरा, मला डायरेक्शन जमते की नाही मी हे पण चेक करतोय. अच्छा. ते मला जास्त फायदा होतोय. ओके. मग आपले दोन्ही सराव होतात त्या गोष्टी. ओके. म्हणजे आता टप्प्याटप्प्यानं तुझं एम फिक्स आहे की मला दिग्दर्शन करायचं आहे. तर आता जे शॉर्ट फिल्म्स वगैरे तुझ्या असतात, तर त्या पण अशा रिक्रिएट केलेल्या असतात की त्याचा ओरिजिनल कंटेंट असतो? पहिलं मी रिक्रिएट करत होतो. अच्छा. त्यावेळी एवढं सुचत नव्हतं कॉन्टेंट कसं लिहायचं, शॉर्ट फिल्म कशी लिहायची. अजूनही आम्ही स्क्रिप्ट रायटिंग बद्दल शिकतोय की स्क्रिप्ट कसं लिहायचं असतं, शॉर्ट्स कसे लिहायचे, स्क्रीन प्ले कसा तयार करायचा. हे आमच्या माइंडनुसार चाललेलं आहे. पण प्रोफेशनल जी पद्धत असते, जी इंडस्ट्री यूज करते, त्याच्याबद्दल आम्हाला नॉलेज, कारण आम्ही अजून बाहेर काम केलंच नाही. अच्छा. म्हणजे तुला पण असं कधी वाटलं नाही का की बाबा एखाद्या प्रोफेशनल दिग्दर्शकाच्या हाताखाली एक असिस्टंट डिरेक्टर जायची इच्छा आहे, पण आता हे झालंय की हेच एवढं झालंय की ह्यातनंच टाइम मिळून झालाय. अच्छा. हे थांबवलं. परत इंस्टाग्रामचं असं आहे की तुम्ही 4-5 दिवस जरी व्हिडिओ अपलोड नाही केला तर तुम्ही पूर्ण जाता. हे त्यावेळी होतं. पण आता ठीक आहे, आता फेस व्हॅल्यू झाल्यामुळे मला रीच, मी आठवड्यात जरी व्हिडिओ अपलोड केला तरी मला तेवढीच रिकव्हरी मिळते. पण सुरुवात ज्यावेळी करत होतो त्यावेळी मस्त इच्छा असायची की बाहेर जाऊन काम करायला पाहिजे, आपल्याला शिकायला पाहिजे, शिकणं करायचं. आजही वाटतं. पण प्रॉब्लेम आहे की इकडे रीच डाऊन होतं. आता आम्ही शॉर्ट फिल्म म्हणून पूर्णपणे कन्वर्ट झालोय गाण्यांवरती. अच्छा. म्युझिक चॅनल चालू केलं. बरं. म्युझिक चॅनल वेगळं चालू केलं? हो. अच्छा. मग त्याला चांगला रिस्पॉन्स आहे. दोन्ही गाण्याला, आमची 3 गाणी आम्ही बनवलेलं. एक फिमेल व्हर्जन आहे, एक मेल व्हर्जन आहे, आणि दुसरं जे आहे आता काऊर जे बनवलं आम्ही 6 महिन्यापूर्वी. आम्ही ह्याच गॅपमध्ये एक दुसऱ्या प्रोजेक्टवर काम करतो, त्यामुळे आम्ही थोडा मोठा गॅप घेतला. पण 2025 मध्ये एक 5-6 गाणी येतील. अच्छा. मग आता ह्याचा जर फायनान्स आहे किंवा जो फंड्स आहे तो आम्ही 5 जण आहे आमच्या टीम मध्ये. तो आम्ही मिळून मिसळून यावरती एक मीटिंग तयार करतो आणि त्याच्यानंतर मग आम्ही गाणं घेतो पहिल्यांदा बनवून दुसरीकडून. त्याच्यानंतर मग आमची शूटची टीम आहे. अच्छा. म्हणजे म्युझिक तुम्ही बाहेरून बनवून घ्या. म्युझिकची टीम तुझी नाहीये? नाही. अच्छा. म्युझिक हे प्रोफेशनल ह्याच्याकडनंच. अच्छा. तिकडून घेता. आणि तुम्ही व्हिडिओ रिलेटेड जेवढं वर्क आहे ते आमचं पूर्ण टीम. आता म्हणजे जी तुझी जी फायनान्सरची जी 4-5 जणांची टीम आहे ती व्हिडिओच्या रिलेटेड आहे सगळी, की बाहेर स्पेशल असे फायनान्सर आहेत तुमचे? नाही, हे आमच्या टीम मधलेच लोक आहेत. पण
त्यांचा चांगला बिझनेस आहे बाहेर. अच्छा. हा, त्या चांगला बिझनेस आहे. फक्त त्यांनी जास्त करून ह्यात इन्व्हॉल्व्ह होत नाही, त्यात दोघंच फक्त जास्त इन्व्हॉल्व्ह होतात. पण ते फायनान्सला मदत करतात. पण त्यांचा पण उद्देश हाच आहे की त्यांचा रिकव्हरी हा ऑप्शन नाही आहे. अच्छा. पण गाणी, शॉर्ट फिल्म ऍटलिस्ट त्यात 60-70% तरी रिकव्हरी पाहिजे. असं नाही की तो प्रोजेक्ट बनवला आणि काही बनवला तुम्ही. अच्छा, मग रिकव्हरी होते, म्युझिक चॅनलला रिकव्हरी आहे? म्युझिक चॅनलला जोपर्यंत गाणं नाही व्हायरल होत तोपर्यंत रिकव्हरी नाही आहे. साधारण काय, आता मी थोडं त्याकडे येतो की रेव्हेन्यूकडे. युट्यूबचा तू आता शॉर्ट फिल्म्स करतोस, आता म्युझिक चॅनल बद्दलही सांगितलंस, तर याचा रेव्हेन्यू कसं काय जनरेट, कितपत, कशा पद्धतीने होतो आणि कितपत होतो? तुम्ही तुमची जर फेस व्हॅल्यू असलं तर तुम्हाला वाटतं युट्यूबच्या ऍडसेन्स पेक्षा पण तुम्ही ब्रँड प्रमोशन जास्त कमवू शकता. अच्छा. हा, ब्रँड प्रमोशन जितकं कमवता तेवढं तर युट्यूबचं रेव्हेन्यू 10% होऊन जाईल आणि 90% ब्रँड प्रमोशन होऊन जाईल, असं होईल. अच्छा, ब्रँड प्रमोशन म्हणजे तुला वेगवेगळ्या कंपन्या डायरेक्ट कॉन्टॅक्ट करतील हो. इन फिल्म ऍडसाठी, म्हणजे तुझ्या व्हिडिओमध्ये त्यांचा कंटेंट, आपलं कंटेंट वापरायचं किंवा प्रॉडक्ट वापरायचं म्हणून का? मग ते कसं काय, डील कशा असतात, काय असतं? ते तुम्हाला मेल करतील किंवा तुम्हाला PR एजन्सी थ्रू कॉन्टॅक्ट होईल अच्छा. तुमच्यासोबत. तुम्हाला मॅनेज करणारे का मध्ये जसं एक इन्फ्लुएन्सरला किंवा एक पुण्याचे एक 10 इन्फ्लुएन्सर आहेत, त्यांना एक कंपनी मॅनेज करते. अच्छा. मग त्यांना मग एक मला वाटतं एक ब्रँड प्रमोशन आम्हाला सांगेल की ते आम्हाला एवढी रीच हवी, एवढे इन्फ्लुएन्सर हवेत जे ह्या कॅटेगरीमध्ये असतील. मग ते त्यांना पेमेंट करतात आणि ते त्यांना पेमेंट करतात. थोडंसं रेव्हेन्यू शेअर असतो दोघांना पण. एजन्सी कमिशन बेसवरती ते करतात. म्हणजे तुम्हाला चांगला ब्रँड आणून देतात. अच्छा. हा, पण चांगला ह्यात काय फेक वगैरे असतं काय? फेक ब्रँड काही नसतं. इन्फ्लुएन्सरला तो प्रोडक्ट दिला गेला, त्याने त्याचं चांगलं प्रमोशन केलं, तर त्याचा हा फायदा होईल की ते ब्रँडला जर चांगली व्हॅल्यू मिळाली, चांगली रीच मिळाली. ऍडमध्ये पण भरपूर टाइप्स आहेत. त्यांना कोणाला लीड हवी असते, कोणाला अवेअरनेस हवं असतं, अच्छा. कोणाला मला वाटतं त्यांना ब्रँड चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे. अच्छा. मग हे डिपेंड करतं की ब्रँडला काय पाहिजे. ओके. हा, मग त्या थ्रू मग ते त्यांना जर लीड पाहिजे असेल तर मग ते एक Amazonचा एखादा प्रोडक्ट त्यांचा सेल करायचा आहे, आयुर्वेदिक प्रोडक्ट आहे, त्यांना जर सेल करायचा आहे, मग ते जर एका इन्फ्लुएन्सरवर एवढे पैसे लावतायत तर मग त्यांना तेवढे फायदा होतो का हे बघितलं जातं. किंवा तो जर प्रोडक्ट दिलाय आणि त्याचा अवेअरनेस चांगल्या पद्धतीने होतो का, म्हणजे त्या व्हिडिओला मिलियन रीच मिळाली आहे का. अच्छा. कधी कधी काय होतं, इंस्टाग्रामला ज्यावेळी समजतं की एखाद्या इन्फ्लुएन्सरने ऍड केलाय, शक्यतो रीच नाहीयेत. बर. कारण का, इंस्टाग्रामचा अल्गोरिदम तसं समजण्यासारखं खूप सोपं आहे. त्याला काय कॉन्टेंट सेव्ह, शेअर आणि लाईकशी काय घेणं नाही, लाईक किती येऊ दे. सेव्ह, शेअर आणि कमेंट, जेवढी चांगली एंगेजमेंट तेवढं चांगलं लोकांपर्यंत कॉन्टेंट जातं. अच्छा. हा, जर त्या कॉन्टेंटला एंगेजमेंटच नाही मिळाली, ऍडला कोण एंगेजमेंट देणार आहे? तुम्ही कधी ऍडला लाईक केला? ऍडला एंगेजमेंटच नाही, मग ऍड पळणारच नाही, म्हणजे ऍडला चांगली रीच मिळणारच नाही. आता हे ब्रँड येतात, तू सांगितलंस की एक मध्यस्थी असतो आणि एक तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करतील तुझ्या. साधारण किती फॉलोअर्स किंवा किती सबस्क्रायबर असल्यानंतर हे ब्रँड्स तुला कॉन्टॅक्ट करतात किंवा आपण त्यांना कॉन्टॅक्ट करावं लागतं? हे तुम्ही करू शकता. अच्छा. तुम्ही करू शकता. तुम्ही जाऊन विचारू शकता ब्रँडला, मी प्रमोशन करतोय, तुम्ही मला देऊ शकता एवढ्या याच्यावर, थोडंफार बार्गेनिंग होईल आणि तुम्हाला ब्रँड मिळू शकतो. पण त्या ब्रँडवर डिपेंड आहे की तुम्ही कोणत्या ब्रँडला, तुमचे सबस्क्रायबर्स बेसिस किती आहेत, तुमचे फॉलोअर्स किती आहेत, ह्याच्यावर डिपेंड राहते. अच्छा, साधारण काय आकडा किती असावा? मला वाटतं 10,000 पासून पण मिळून जाते. अच्छा. मिनिमम एक अमाऊंट म्हणली तर किती? मिनिमम 10,000 फॉलोअर्स वाला मला वाटतं जर इंस्टाग्राम मध्ये जर गेला आपण तर 30-40 हजार जर तुमची नीच डिपेंड लई करते. अच्छा. हा, नीच कुठला तुमचा? हा, एंटरटेनमेंट जर असेल तर खूप क्रिएटर पण आहेत. बरोबर. हा, मग तिथं तुमचा पेमेंटचा रेशो पण एकदम कमी होता. अच्छा. हा, तुम्ही जर 1000 रुपये करता तर मग 500 रुपयासाठी करता, असं होऊन जातं. पण त्याच जर तुमची कॅटेगरी समजा असेल तर फायनान्स. अच्छा. हा, मग त्याला फायनान्स रिलेटेड ऑडियन्स असणार ना त्याच्याकडे. बरोबर. मग तिथे कन्व्हर्जन जास्त मिळतं. इन्शुरन्स कंपन्या अशा रिलेटेड प्रमोशन जास्त मिळतं. मग तो जर 10,000 रुपयाला एक फायनान्स कंपनी, त्याला 10,000 फॉलोअर्स असणार आणि एक फायनान्स कंपनी 50,000 पे करते, तर मग तिथं जर एंटरटेनमेंट कॅटेगरी असेल तर तू 500 रुपये पे करणार. अच्छा, म्हणजे कॅटेगरी वाईज पेमेंट कमी जास्त असू शकतं. अगदी 500 रुपयापासून प्रमोशन चालू होतं. हो, आपण सांगलीत राहतो. सांगलीत किती सारे पेजेस आहेत जे सांगली रिलेटेड माहिती सांगतात. पण जर 50,000 फॉलोअर्स आहेत तुमचे सांगलीत, तर सांगलीतले तुम्ही व्लॉगिंग करून म्हणा, फूड व्लॉगिंग करून म्हणा, किंवा दुकानात प्रमोट करून, शॉप्स प्रमोट करून तर चांगलं इन्कम मिळू शकतं. 3,000-4,000 एक रीलला. अच्छा. हा, मग साधारण त्या क्रिएटरची थोडीफार इन्कम निघून जाते महिन्याला.
अच्छा, म्हणजे तिथला तो इन्कम सोर्स म्हणून ते बघायला काही हरकत नाही. बघायला काहीच हरकत नाही. अच्छा, म्हणजे ना की YouTubeला तुम्ही येताय तर तुम्ही मॉनिटायझेशन कडे न बघता YouTubeचं झालंय असं की ऍडसन्स मध्ये भरपूर साऱ्या रेस्ट्रिक्शन्स आहेत की तुम्ही कॉन्टेंट कॉपी नाही करू शकत. अच्छा. परत म्युझिक यूज केला क्लाइम. हो. मला वाटतं जर एंटरटेनमेंट मध्ये आपण एखादं कॉन्टेंट बनवतोय, हम्म. आम्ही शॉर्ट फिल्मला या लेवल पर्यंत काम केले की आम्ही म्युझिक बनवून घेतलंय. बॅकग्राऊंड म्युझिक. हा, बर. कारण का रेव्हेन्यू तर मिळत नाहीये. मग ते अक्षरशः असं झालंय, माझी कविता नावाची शॉर्ट फिल्म आहे, आम्ही त्याचं म्युझिकचं पेमेंट केलंय त्यावेळी 18,000 रुपये बर. आणि त्या शॉर्ट फिल्मनं कमवले 7,000 रुपये. अच्छा, आतापर्यंत. म्युझिकचं पेमेंट रिकव्हर नाही केलं त्यानं. बाकी मग मेकिंगचं वेगळं. मेकिंगचा तो वेगळाच विषय आहे. अच्छा, म्हणजे थोडक्यात की प्रेक्षकांना हे यातनं कळलं पाहिजे की स्ट्रगल किती आहे. स्ट्रगल किती आहे, खिशातला पैसा किती जातोय, आणि फक्त एवढं सोपं नाही की कॅमेरा घेतला, चालू केला आणि काहीतरी धाबडधिंगा केला. मग करायचं म्हणून मग असे बरेच आहेत युट्यूबला किंवा ह्याला की मेकिंग करणारे. मग ते खरंच कमवतायत की फक्त शो ऑफ आहे तो? म्हणजे कोणत्या कॅटेगरीमध्ये म्हणता येईल? काही काहीतरी असेल. तर काय काय आपण बघतो ना, रील्स असतात, मिलियन्स मध्ये दिसतात खाली व्ह्यूज, आणि बरेच लोक काहीतरी वेडेवाकडेपणा चाललेला असतो, दरवाजात उभं राहायचं. सोशल मीडिया काय आहे की प्रत्येक दुसऱ्या मुलाला वाटते की मी फेमस होणार आहे आणि मला फेमस व्हायचं आहे. मला जर म्हणायचं आहे, तू तुझ्या आयुष्यात जर तुला हे ठरवता येत नाहीये की तुला काय करायचं आहे. मी म्हणतो, मला कुठलाही मुलगा जर विचारला ना की मला सोशल मीडियावर फेमस व्हायचं, मी त्याला एकच प्रश्न विचारतो, चल तुला 10 मिलियन फॉलोअर्स झाले, तिथून पुढे काय? मग त्याच्याकडे त्या प्रश्नाचं उत्तर नाहीये, मग तू फेमस होऊन करणारच कायस? मग तू जर फेमस झाला तर त्यावेळी एवढी घाण परिस्थिती होऊन जाईल की ना तू कुठं कामाला जाऊ शकतोस, ऑलरेडी फेमस आहेस. आणि समजा लक बाय चान्स इंस्टाग्रामने रीच डाऊन केली आणि ती करते, ती करो अथवा आपल्या चुकीनं हो, आपण काहीतरी वेगळं वाकडं करायला जातोय, थोडेसे पनिशमेंट लागलं जातंय, मग रीच डाऊन होतंय. मग त्यानंतर जर तुझ्या ज्या कॅटेगरीमध्ये तू मोठा झालायस त्या कॅटेगरीमध्ये जर चांगला इन्कम नसेल तर मग तुझे 10 मिलियन फॉलोअर्स असून सुद्धा काही उपयोग नाहीये, झिरो आहे. अच्छा. हा, फेमस व्हायचं ओके, पण तू थोडं ते लॉंग टर्म घेऊन चल. सोशल मीडियाचा प्रत्येक क्रिएटरचा एक किती वाटतं 4 वर्षाचं करिअर असणार आहे, 4 ते 5 वर्ष. ह्याच्यावरती करिअरच नाहीये. अच्छा. नाहीये. जे पण युट्यूबर, खूप कमी युट्यूबर्स आहेत जे आज आपण हातावर मोजण्यासारखे सांगू शकतो की बम भुवन हा युट्यूब सोडून आता हॉटस्टारवर त्यांची वेबसिरीज येते. मग त्याला करताना आला बरेच, मला टेक्निकल गुरु रीच डाऊन झालेला आहे. इतकं ते त्या टायमाला सगळ्या टेक्निकल होतं. शर्माजी टेक्निकल होते. मला वाटतं आता जे डॉक्युमेंटरी चॅनल आले त्यावेळी सीट टॉक होतं. हा, ते त्या चॅनलची एवढी बरी रीच असून त्या माणसानं सोडलं. त्याने आता सध्या एक स्टार्टअप स्टार्ट केलं. त्यावेळी मला वाटतं मेसेज रिलेटेड एक स्टार्टअप आहे त्यांचा. तुम्ही व्हर्च्युअल मेसेज घेऊ शकता. ओके. मग त्या व्यक्तीला स्टार्टअप मध्ये जाण्याची काय गरज पडली जर तुला युट्यूबला चांगली रीच आहे तर? आता बरेच कंटेंट क्रिएटर म्हणजे टेक्निकल मधले असतील, काय असतील, साइड बाय साइड इन्कम म्हणून काहीतरी कोर्स वगैरे लॉन्च करतात. बरोबर आहे. तर तसं तुझ्या काही डोक्यात आहे का की कोर्स करू शकतोय, कोर्स करायला काही नाहीये, पण मला त्या रिलेटेड जायचं नाहीये. कारण का तुझ्याकडे आज म्हणजे काय म्हणतो, डायरेक्टली तुझ्याकडे 40-50 जणांचा संग्रह तू केलेला आहेस. तुला मेसेजच्या माध्यमातून किंवा डीएम करून लोक असं विचारतात का की आम्हाला तुझ्याशी कनेक्ट व्हायचं आहे किंवा काय? येतच. मग त्यांना काय तुझं सांगणं असतं त्यांना? आम्ही घेतो, पण आमच्या टीम मध्ये भरपूर नियम आहेत. अच्छा. बरोबर म्हणजे इतकं की नियम की तो त्यालाच वैतागून निघून जाईल. अच्छा, साधारण फॉर एक्झाम्पल मध्ये शिस्तीत राहायचं. कोणाशी तुम्ही ॲटलिस्ट एखाद्या फिमेल कॅरेक्टर येते तर रिस्पेक्ट द्यायचं. तुम्ही तिथं चुकीच्या गोष्टी नाही करू शकत. अच्छा. मग ज्या क्षणास कळतं त्या क्षणी तुम्ही आउट होताय. ओके. अशा आम्ही 2-3च काढल्यात, पण त्याच्यानंतर मग पूर्णपणे टीम स्ट्रिक्ट होते. त्यांच्यासाठी मी माझी टीम नाही तोडू शकत. अच्छा. कुठल्याही व्यक्तीसाठी. ओके. तुम्हाला करिअर करायचं, तुम्ही करिअरच्या दृष्टिकोनातून कुठेही जावा, ते काम करा, करिअर करा, पण करिअर सोडून व्यतिरिक्त नाही सुचलं पाहिजे तुम्हाला. ओके. निगेटिव्ह कमेंट्स हा येत राहणार. मला वाटतं जर माझ्याकडे 15 लाख फॉलोअर्स आहेत तर मग कुठंतरी एक खुर्चीवरती बसून मला काहीतरी म्हणतोय, ऍक्टिंग येत नाही, तुला एडिटिंग येत नाही, तुला कॉन्टेंट, तर मी त्याच्याकडे लक्ष देणं मला वाटतं गरजेचं नाहीये. अच्छा. जर मग निगेटिव्ह कमेंट येणंच बंद झालं तर मग त्यावेळी आम्हाला प्रॉब्लेम येते की निगेटिव्ह कमेंट येणं कसं बंद झालं. उलट पाहिजेत. म्हणजे निंदकाचे घर असावे शेजारी, त्यातनं पॉझिटिव्ह घेत जायचं. आता कमी झाल्यात. ज्यावेळी सुरुवातीला होतात त्यावेळी आमच्याकडे पण भरपूर चुका झाल्यात, अजून पण होतात, नाही असं नाही की काही ना काही चुकलेलं असतंय, कधी कधी कंटिन्युटी मिसमॅच झालेलं असतंय, कधी काय तर झालं असतं. ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाहीये. अच्छा.
पण त्यांना उत्तर देतोस का की निग्लेक्ट करतोस? मी त्यांना पिन करून टाकतो मेसेज बॉक्समध्ये. त्याला मग लोक उत्तर देतात, तेच वैतागून डिलीट करून टाकतो कमेंट. अच्छा, सगळ्यात वरती त्याची कमेंट आली त्याची पाहिजे. पिन करून टाकतो मी कमेंट. अच्छा, हा. म्हणजे आपण नाही ते परस्पर ते तुम्ही ज्यावेळी एखाद्या व्यक्ती सोशल मीडियावर येतोय ना, तर त्याची माझ्या दृष्टिकोनात त्याची अब्रू तळातर असते. अच्छा, हा, ते कोणीही लोबाडणार, ओके. कोणीही काही म्हणणार. मग तुम्ही एवढं नाही विचार केला पाहिजे की असं नाही की मी कधी ट्रोलच नाही झालं पाहिजे, असं नाही म्हणलं मी की मला कोण काही बोललंच नाही, म्हणजे हे होऊ शकत नाही. अच्छा, हे होणार. म्हणजे दोन्ही बाजू नाण्याला हा. जसं दोन बाजू तशा इन्फ्लुएन्सरला मग त्याला जर घाबरताय तर मग येऊ नका. मग फेमस मग होणे, मग किंवा फेमस होणे हा शब्द मुळात चुकीचा आहे, की तुम्ही तुमच्या कॉन्टेंटमध्ये ग्रो होताय. त्याच्यानंतर तुम्हाला फेम ही व्हॅल्यू भेटते. जर आपण असं झालं की मला फेमस व्हायचं आहे म्हणून कॉन्टेंट करतोय, मी फेमस राहायचं आहे म्हणून मला रोज मी रील बनवतोय, तर मग चुकतंय. मग ते मी किती दिवस करणार आहे? सस्टेन कसं केलं पाहिजे? आपण एखाद्या ह्याच्यात जातोय, जर समजा मी बँकेत जॉबला आहे, तर मी सुरुवातीला थोडासा खालच्या पदावर काम करत असतो. मला माहित नाही त्यातलं काय, पण मी खालच्या पदावर काम करते. मग मी स्ट्रगल ह्या गोष्टीला मी वरती कसं जाईन, मॅनेजरच्या पदावर कसं. मग मला तिथल्या गोष्टी समजल्या पाहिजे, तिथल्या लोकांना समजलं पाहिजे, ते बँक कसं काम करते मला हे समजलं पाहिजे. मग मी जर सोशल मीडियावर आहे, तर मग इंस्टाग्राम कसं काम करतोय, तो कशा पद्धतीने व्हिडिओ व्हायरल करतोय, किंवा तो कुठल्या एंगेजमेंटच्या बेसिसवर व्हिडिओ व्हायरल करतोय. मग तुम्हाला त्या प्लॅटफॉर्म बद्दल माहिती पाहिजे, ज्या प्लॅटफॉर्मवर आपण काम करतोय. भरपूर सारे सोशल मीडिया सध्या तुम्ही कुठल्या सोशल मीडियावर काम करताय याला डिपेंड करताय. इंस्टाग्रामचे इन्फ्लुएन्सर वेगळ्या पद्धतीने काम करतात, युट्यूबवर वेगळ्या पद्धतीने काम करतात. ज्याला इंस्टाग्रामवर चांगली रीच आहे तो युट्यूबवर त्याला चांगली रीच नाही आहे, ज्याला युट्यूबवर चांगली रीच आहे त्याला इंस्टाग्रामवर चांगली रीच नाही आहे. ह्याच्या व्यतिरिक्त शेअरचॅट आहे, मोज आहे, परत एमएक्स टकाटक होतं काय मला माहित नाही, काय मर्ज झालं जोश सोबत. परत युट्यूबचे कॉम्पिटिटर भरपूर आहेत, विनोमो आहे, डेलीमोशन आहे. तुम्ही कोणत्या प्लॅटफॉर्मवर काम करता हे डिपेंड करतं. अच्छा, मग तू ह्या सगळ्या प्लॅटफॉर्मवरती आहेस का? ना, मी व्हिडिओज अपलोड करतो. मी डेलीमोशन आणि विनोमो त्यावेळी यूज करतो, आता यूज करतो. त्यांचे ऑडियन्स यूज करणारी इथं नाही आहे, जास्त करून US. मी तिकडे जात नाही, मी इंडियात जे ट्रेंड करतात त्याच्यावर यूज. अच्छा, बाकी हे मोजो किंवा स्नॅपचॅट त्याच्यावर अपलोड करतो, पण मी जास्त करून मोज इकडे तरी नाही आहे. पण ट्राय करतोय, कारण का एक व्हिडिओ 1 तासभर बसून सगळीकडे जर आपण रोज अपलोड करत बसलो तर भरपूर वेळ जाणार आहे. अच्छा, हा, मग जास्त फोकस मी इकडे आपल्या इंस्टाग्रामवर करतोय आणि युट्यूबवर करतोय. युट्यूब शॉर्ट्स आले आता सध्या, त्याच्यावर काम करतोय. आता तुझे व्हिडिओज बघताना एक रिच लुक जाणवतो, की म्हणजे कलर वाईज, अँगल वाईज, बरोबर, किंवा ऑडिओ वाईज, बरोबर. तर ह्या सगळ्यासाठी काय म्हणजे तू स्पेशल काय गोष्टी हे करतोस? तुमचं प्रेझेंटेशन. अच्छा, त्यावर डिपेंड करत आहे. मला वाटतं ज्यावेळी फिल्म इंडस्ट्री सुरुवात झाली त्यावेळीपासून लव्ह स्टोरी कॉन्सेप्ट आले. प्रत्येकाकडे असते, पुस्तकामध्ये प्रेमावरती भरपूर लोक लिहितात, पण हजारो लाखो फिल्म्स असतील बॉलिवूड हॉलिवूड धरून, पण प्रत्येकाने प्रेमाला प्रेझेंट करण्याची पद्धत वेगळी घेतली. हा, मग आपण पण तेच सेम कॉन्सेप्ट तेच राहणार आहेत, लोक तीच राहणार आहेत. तुम्ही जे कॉन्टेंट यूज करता त्याला प्रेझेंट कसं करता तेच डिपेंड आहे. मराठी इंडस्ट्रीची प्रेझेंटेशन खूप वेगळी आहे, हिंदीची वेगळी आहे, साऊथची वेगळी आहे, पण कॉन्सेप्ट कुठं ना कुठं बघितला तेच हिरोईन, तेच विलन, तेच असणार आहे, फक्त प्रेझेंट करण्याची पद्धत वेगळी आहे. मग आपण कुठल्या पद्धतीने प्रेझेंट करतोय. आणि आता थोडंसं सोशल मीडिया स्ट्रॉंग झाल्यापासून की तुम्ही ऑडियन्सला हुक कसं करता, तो जर 3 सेकंदापेक्षा जास्त जर रीलवर थांबतो तर तो एक व्ह्यू काउंट केला जातो. 3 सेकंद जर त्यानं स्वाईप केला तर तो व्ह्यूज काउंट होत नाही. हा, मग प्रेझेंटेशन तुम्ही असं ठेवा की तो 3 सेकंद ऍटलिस्ट राहायला पाहिजे की काय चालू आहे. हा, जर नवीन लोकांना ग्रो व्हायचं आहे तर तो 3 सेकंद लॉक केला पाहिजे इंस्टाग्रामवरती. हा, मग त्यानं जर बघितला आणि जर ते सेम तुम्ही युट्यूबवर काम करताय तर तुमची सगळ्याच गोष्टीत बाबतीत चांगलं पाहिजे. क्लिक पेट पण करता कामा नये तुम्ही, थंबनेल सुद्धा चांगला पाहिजे, तुमचा टायटल चांगलं पाहिजे, तुम्हाला एसईओ जमला पाहिजे, तुम्हाला परत त्याच्यानंतर डिस्क्रिप्शन चांगलं लिहिता आलं पाहिजे. त्याच्या व्यतिरिक्त सोडून तुम्ही कॉन्टेंट काय देता ह्याच्यावर डिपेंड राहणार आहे. तुमचा ऑडिओ चांगला पाहिजे. सुरुवात करताना तुम्ही कसंही करा, पण जर 1 महिना 2 महिना तुम्हाला चांगली रीच मिळते, तुम्हाला चांगलं इन्कम मिळते, तुम्ही ज्या प्लॅटफॉर्म काम करताय तिथून तुम्हाला चांगला इन्कम पण होतो, तुम्ही त्याच्यावर इन्व्हेस्ट नाही करत तर मग ते व्यर्थ जाणार आहे. तुम्हाला त्याच्यावर इन्व्हेस्ट तर करायला पाहिजे. अच्छा, आता एआयचा जमाना आलाय, बरोबर, तर ह्या एआय टेक्नॉलॉजीचा तू कितपत उपयोग करतो? मला वाटतं 60-70% त्याचा यूज करतोय. कशा स्वरूपात? म्हणजे मी स्क्रिप्ट लिहिण्यापासून जेवढी प्रोडक्शनची कामं असतील, ट्रान्सलेशन, ChatGPT, या सगळ्या गोष्टीचा यूज करतोय. अच्छा, हा, फोटो एडिटिंगसाठी यूज करतोय, कधी कधी व्हिडिओचे अॅनिमेशन्स बनवण्यासाठी यूज करतोय. कुठले सॉफ्टवेअर वापरतो? हा, एक Leonardo.ai म्हणून एक आहे, ज्यात मी कस्टम इमेजेस बनवून घेतोय.
मला एखादी थीम बनवायची असली मी त्याच्यावर कॉन्सेप्ट टाकतो आणि मी बनवतोय. मला त्यात भरपूर साऱ्या गोष्टी मिळून जातात की हे एक फ्रेम लावू शकतोय आपण, हे एक अँगल यूज करू शकतोय किंवा तेच फोटोज मी यूज करू शकतोय. मला आता आमच्या गाण्याच्या ह्याच्यासाठी मला टायटल अॅनिमेशन करून पाहिजे होतं. मग त्यासाठी मी माझ्या सगळ्या फोटोजना ऑइल पेंटमध्ये इफेक्टमध्ये कन्वर्ट करतो. ते फोटोशॉपमध्ये अवघड आहे. आमचे फोटोग्राफर करू शकतात. पण इथं जर एक प्रॉम्प्टवर होतंय अच्छा तर मग तिथं जाऊन तासभर घालण्यापेक्षा काय अर्थ. अच्छा. बाकी व्हिडिओसाठी कुठले सॉफ्टवेअर? व्हिडिओसाठी आहे ते प्रीमियर आहे दाविंची, हेच यूज करतो. अच्छा, म्हणजे दाविंचीवर ह्यांना आता AI आलाय पण एवढा आपण यूज नाही करू शकत त्याला अच्छा चांगल्या पद्धतीने. मला वाटतं अजून 4-5 वर्ष तर लागेल AI बरोबर. चांगलं यूज करण्यासाठी. अजून त्याला हे करणं. इंस्टाग्रामनं स्वतः AI दिलाय, मेटा लुमा 3.1 काहीतरी त्यांचं आता रिसेंटली लॉन्च झालं. कोणी? मेटा मेटाने हा. फेसबुकच्या. फेसबुकचे अच्छा, मग त्या पोस्टसाठी असेल फक्त व्हिडिओ आणि ह्याच्यासाठी. व्हिडिओ येण्यासाठी तुम्हाला कुठं ना कुठं एक चांगलं इन्फॉर्मेशन मिळतंय. तुम्हाला त्या प्लॅटफॉर्मनं जे ऑप्शन दिले त्याचा यूज करून तुम्हाला ग्रो करायला जाणार. जर तुम्ही नाही यूज केला तर तुमचा कॉम्पिटिटर यूज करेल तो ग्रो होईल. अच्छा. आता तू टेक्निकली स्ट्रॉंग आहेस कळलं. अभिनयात कॅमेरासमोर तेवढ्या अभिनयात मी जास्त आजपर्यंत नाही लक्ष दिलं. माझा हा एक निगेटिव्ह पॉईंट भरपूर राहिला. जे माझ्यात नॅचरल आहे ते आहे. अच्छा मी शिकलो नाही कुठं जाऊन. बरं. पण ह्या गोष्टी आम्हाला शिकायला लागल्या. कॅमेरा, एडिटिंग ह्या शिकण्याशिवाय येत नाहीत आणि अजून पण शिकायला लागते भरपूर. अजून दरवर्षी प्रत्येक सॉफ्टवेअरचा अपडेट येतं. दरवर्षी यांनी काहीतरी नवीन ऍड करून पाठवलेलं असते. म्हणजे परत ते पण शिकायला लागणार. तुझं आता फेस व्हॅल्यूमुळे तुला बरीच लोक ओळखतात. तुझ्यासोबत काम करायला येतात. स्वतःचं कंटेंट तू युट्यूबच्या माध्यमातून मांडतोच आहेस. इतर युट्यूब चॅनलनी किंवा टीव्ही सिरियलसाठी किंवा सिनेमासाठी कधी तुला अप्रोच केलंय का कोणी? आलं होतं पण आम्हीच थोड्या नंतर करता येईल. मग आमचं थोडंसं टार्गेट होते की मिलियन झाल्यानंतर आपण स्टार्ट करू. मी अजून इव्हेंटला नाही स्टार्ट केलं. बाहेर इव्हेंट इन्व्हिटेशन येतात की आमचं ओपनिंग आहे हे वगैरे. अच्छा, ते पण नाही स्टार्ट केलं आमचं. म्हणजे हे काय आमचे थोडेसे असे हे आहेत रूल्स रेग्युलेशन. रूल्स रेग्युलेशन म्हणण्यापेक्षा पण इथिक्स म्हणतो. 2 मिलियन झाल्यावर स्टार्ट करू. अच्छा, म्हणजे आजपर्यंत तू एकही सुपारी केली नाही? नाही केले. अच्छा, म्हणजे आजकाल 10-50 हजार आणि 1 लाख सबस्क्रायबर किंवा फॉलोअर असले तरी मी त्यांना काही म्हणण्यापेक्षा पण होतंय कसं, सोशल मीडियावर जेव्हा आपण एखादा कॉन्टेंट क्रिएटर तर त्याला एवढी टेक्निकल बाजू माहित नसते. अच्छा तो ज्यावेळी फॉलोअर्स मिळवतो त्यानंतर त्याला इन्कम सोर्सची गरज लागते. अच्छा तो काम तर नाही करू शकत. मग तो कॉन्टेंटच्या दृष्टिकोनातून मग त्याला इन्कम सोर्स जर इंस्टाग्राम तर स्वतः नाही पे करत. त्याने एक आता मॉनिटायझेशन म्हणून गिफ्ट म्हणून ऑप्शन केलं. मला आजपर्यंत 1.1% काहीतरी गिफ्ट आले. अच्छा 1.1 सेन्स. अच्छा तर मग ते $100 होणार कधी, त्याचा आउटपुट मिळणार कधी. बरोबर. मला जरी एवढी असून जर असं होतं तर मग एखादा कॉन्टेंट क्रिएटर स्ट्रगल करतं तर त्याला इन्कम सोर्स हेच मार्ग आहेत जे ब्रँड प्रमोशन करणे, स्टोरी प्रमोशन करणे किंवा तुम्ही ओपनिंग हे वगैरे करणे. मग तो त्याचा फेस व्हॅल्यूचा यूज करू शकतो. मग त्यात त्यांची काही चुकीचं नाही. अच्छा, मग तो काय करणार आहे? म्हणजे मोस्टली सगळ्यांचं एम हेच आहे. म्हणजे फेमस होणं. आपण फेमस एका पॉइंटला जाऊन फेमस ही कॅटेगरी संपल्यानंतर किंवा ती इच्छा संपल्यानंतर पैसा पाहिजेच. कारण का कुठेतरी फेमस होण्यामागचं एमच ते आहे की पैसा. आता रिसेंटली जिओ म्हणा किंवा नेट जर सगळ्यांना सहज उपलब्ध व्हायला चालू झालं तेव्हापासून हे फेमस थोडंसं जास्त लागलं की मी पण फेमस होणार आहे, तू पण फेमस होणार आहे. ठीक आहे सगळ्या गोष्टी, पण फेमस होऊन करणार काय हे ज्या दिवशी प्रत्येकाला समजेल त्या दिवशी कदाचित तो ती कॅटेगरी निवडणार नाही. मग तू हे का, म्हणजे ते रिझन काय आहे तुझं की तू सुपारी घेत नाहीस? मला काय प्रॉब्लेम नाही, मी घेऊ शकते. माझं असं काही नाही. मला असं वाटतं की थोड्या दिवसांनी घेऊ, आता लगेच स्टार्ट करायला नको. आपण आपले स्वतःचे पेशन्स चेक करू की आपण ह्याच्यात किती वेळ टिकतो. अच्छा जर सोशल मीडिया टिकटॉक गव्हर्नमेंट कधीही बॅन करू शकते. तुम्ही रात्री विचार करून ठेवलेला की 14 व्हिडिओ बनवून ठेवताय आणि सकाळी उठून टिकटॉक बॅन, तर मग सोशल मीडिया कधी पण बंद होऊ शकते. मग आपण ह्याच्यावर डिपेंड किती राहतो हे आपल्यावर डिपेंड राहतं. अच्छा, मग आपल्या मगाशीच्या प्रश्नामध्ये सुपारीच्या याच्यामध्ये एक प्रश्न असा होता की तुला सिरियल किंवा इतर चॅनलनी कधी अप्रोच केलाय का? अप्रोच केलं होतं. मला वाटतं ज्यावेळी मी माझे टिकटॉकवर व्हिडिओ ट्रेंड करत होते त्यावेळी वेब सिरीज आली होती, एक दुसरी सिरियल आली होती. त्यावेळी मी नाही केली खरं. त्यावेळी मी थोडंसं थांबलो की थोडं जाऊ दे, अजून आपण त्या लेवलला कॅपेबल नाही आहे. मग त्या गोष्टीसाठी थांबलो. मग आता मध्ये 2-3 गाणी पण केले. पण सेम तोच प्रॉब्लेम आला की डायरेक्शन जे आपल्याकडनं होतं ते तिकडनं होते त्या लेवलचं होत नाहीये. अच्छा, मग ते त्यात डायरेक्शनचा अँगल खूप चांगला समजला मला की शूट करताना निसर्ग सगळ्या पद्धतीने चांगला आहे, पण तुम्ही कशा पद्धतीने शूट करता हे डिपेंड करतं. अच्छा, त्यांनी चांगलं नाही शूट झालं, मी त्यांना काय म्हणत नाहीये, पण माझं असं म्हणत आहे की चांगल्या पद्धतीने शूट न झाल्यामुळं कदाचित ते गाणे चांगले आहेत किंवा त्या गाण्यामध्ये काही कमी होतं हे त्याच्यावर. म्हणजे तुला गाण्यांसाठी
आले होते. मी As a 2-3 new- गाणी पण केले, पण मला वाटलं की नाही तेवढं चांगलं इतर चॅनलसाठी. अच्छा. आणि ऍक्टिंगसाठी ऍक्टिंगसाठी मी कधीच नाही काही ट्राय केलं. तो तो वेळच नाही. चॅनलनी तुला अप्रोच केलंय का कधी ऍक्टिंगसाठी वगैरे? नाही असं कधी नाही. झालं अच्छा. नाही. किंवा भविष्यात काय तुझं असं नियोजन आहे का? कोणी भविष्यात आलं तर करेन. म्हणजे कोणी जर तुला समज सिनेमासाठी हम्म. किंवा इतर युट्यूब चॅनलला तुला जर विचारलं की बाबा अभिनय करशील का आमच्यासोबत, तर तू हा कॉन्टेंट चांगला असेल 100% करू. अच्छा नक्की करशील हा, म्हणजे? नक्की करशील. तर फक्त एवढंच विचार नसलं पाहिजे की ह्याचे काहीतरी फॉलोअर्स आहेत आणि ह्याच्यामुळे आपल्याला काहीतरी फायदा होईल. बरोबर आहे. हा. असं नको. अच्छा. हा तुमचा कॉन्टेंट चांगला असलं करायला काही प्रॉब्लेम नाही. अच्छा. नाही ते असं नक्कीच म्हणजे ते शेवटी बार्टर सिस्टीम आहे बरोबर की आहे. तुला चांगला अभिनय करायला मिळाला पाहिजे आणि त्यांना तुझ्या फेस व्हॅल्यूचा आजकाल पाहिजे. सिनेमा सुद्धा केला जातो किंवा बच्चनला घेण्याचा मागचा रिझन किंवा सलमान खानला किंवा शाहरुख खानला घेण्यामागचं रिझन याचं की त्यांची फेस व्हॅल्यू. फेस व्हॅल्यू आहे. सही आहे. त्यांच्या फेस व्हॅल्यूचं बुकिंग ऑफिसला हा बाबा म्हणतो बॉक्स ऑफिसला कलेक्शन व्हावं कलेक्शन जाम होतं. हे आहे. तर त्याच्या मागे कुठंतरी आपलं तो इंटेन्शन सही आहे. हां. पण आता सध्या होतंय कसं अल्बम सॉंगचं म्हणा किंवा सगळ्या गोष्टीचं म्हणा की त्या व्यक्तीला ऍक्टिंग कितपत आहे ते नाही बघितलं जातं. त्याचे फॉलोअर्स आहेत त्याला Followers घेतलं बघितलं जातं. जातं. तेवढं मात्र आहे. थोडंसं चुकतंय ते. बिग बॉस विनर. नाही तसं काही नाही. मला वाटतं बिग बॉस मध्ये यावेळी सगळ्यात चांगला चालला. नाही चांगला हा. पण ते म्हणू शकतो ना काय त्याच्याबद्दल तुझं काय मत आहे म्हणजे? मला बिग बॉस बद्दल काहीच मत नाहीये. जे पण झालं खूप भारी झालं आणि मला वाटतं ते 100 दिवसाचं असायला पाहिजे होतं. अच्छा. असायला पाहिजे होतं. पण तिथं काय ते जे विनर जो काढला गेला त्याचा हा. ह्यापूर्वी कधी बिग बॉस पाहिलेस का तू? यापूर्वी बिग बॉस मी कधीच नाही पाहिलं. मला एक मात्र होतं की ते भांडणं बिंडणं जास्त होतात एवढं माहिती होतं. हा. हिंदीचं एक थोडंसं ते MC स्टॅन ज्यावेळी होते हम्म. त्यावेळी ते बघायचं ट्राय केलं पण मला ते काय समजत नव्हतं. ते समजत काय कॉन्सेप्ट आहे कधी लक्ष दिलं नव्हतं. पण- म्हणून ते सोडून दिलं. पण पण कसं यावेळी- वाटतं की आता एक इन्फ्लुएन्सर आपला युट्यूबर हम्म. त्यातनं जाऊन विनर झालेला आहे. चांगलं आहे ना. ह्याच्यामुळे इन्फ्लुएन्सर जास्त वाढतील आणि चांगल्या कॉन्टेंटवर काम करण्याचा प्रयत्न तर करतील ऍटलीस्ट. भविष्यात तुला जर बिग बॉसने नाही नाही, नाही. बोलवलं तर जाशील का? नाही, ते नाही होऊ शकत. तर अच्छा. भविष्याचं काही माहित नाही पण आता तर माझी यायची नाही इच्छा. जायची सध्या तर इच्छा नाहीये. नाही सध्या. पण तुझं एक फिक्स आहे की तुला अभिनयापेक्षा दिग्दर्शन हम्म. चांगल्या लेवलला करायचं आहे की बरोबर. भविष्यातले काय प्रोजेक्ट आहेत तुझे आताच सध्या पुढचे वर्ष गाण्यातच आहे. गाण्याचे जर म्हणजे गाण्याच्या दिग्दर्शनामध्ये जास्त इंटरेस्ट आहे की वेब सिरीज? वेब सिरीज मी गाणे निवडायचं हे कारण की आपण जे शॉर्ट फिल्मला इन्व्हेस्ट करतो त्याच्यापेक्षा कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये गाणी बनवू शकतो. अच्छा. तर गाणी तो आम्ही एक डिस्ट्रीब्युटर सोबत अग्रीमेंट केलं. आमचे गाणे जे डिस्ट्रीब्युटर सगळ्या स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मसाठी पोहोचलं होतं. अच्छा म्हणजे ऑडिओ व्हिडिओ दोन्ही पण? ऑडिओ त्याच्यासोबत अग्रीमेंट झालेलं आहे. आणि आम्हाला एक वर्षात 3-4 गाणी द्यायची आहेत. अच्छा. आम्ही ते देतोय. ते दोन्ही गाणी चांगले चालले. मला वाटतं लोकांचं खूप प्रेम होतं. ते दोन्ही गाणी तिन्ही जेवढे पण होते ते इंस्टाग्रामला ट्रेंडिंगला सुद्धा आले. त्याच्यावर 10,000 पर्यंत रील्स पण बनले. अच्छा. जे की मला वाटलं नव्हतं एवढं चांगलं होईल, रिस्पॉन्स मिळेल. गाणी तर तू करतोच आहेस हम्म. म्हणजे एका कंपनीनं तुझ्याशी टायप केला. आता जसं मगाशी तुला एक प्रश्न विचारला की इन्कम बद्दल युट्यूबच्या तसं हे गाण्यांचे इन्कम म्हणजे तू यांच्यावर टायप केलं ते आर्थिक स्वरूपात की असं बार्टर सिस्टीम मध्ये? नाही ते डिस्ट्रीब्यूट करतात माझं सॉन्ग. अच्छा म्हणजे तुझं इन्कम हे इन्व्हेस्टमेंट सगळी तुमची आहे हा इन्व्हेस्टमेंट आमचीच आहे. फक्त ते डिस्ट्रीब्यूट मध्ये त्यांना तुम्ही त्यांचा पे केलं? थोडंफार पर्सेंटेज शेअर असतो. त्यांना तुम्ही पे केले का? नाही तो येणाऱ्या इन्कम मध्ये पर्सेंटेज शेअर आहे. फॉर्मला कुठल्या जर त्यांना ते लावलं किंवा काय केलं तिथून जो इन्कम आहे त्यात शेअरिंग आहे? बरोबर. अच्छा. आता तू बरेचशा म्हणजे आपल्या प्रेक्षकांना हे कळलं असेल की विरूची सुरुवात कशी झाली आणि हा त्यानं जय कसा मिळवला? बरोबर. पण मी अजूनपर्यंत सांगतोय की मी अजूनपर्यंत सोशल मीडियावर किंवा कुठल्याच प्लॅटफॉर्मवरती डिपेंड नाहीये. माझा इन्कम सोर्स खूप वेगळे आहेत. मी त्याच्यातनं चांगलं इन्कम करतोय. मी चांगलं सर्व्हाइव्ह करतोय. मला उद्या जरी सोशल मीडिया बंद पडलं तरी काही फरक पडत नाही. अच्छा. हे खूप मोठं आणि महत्वाची गोष्ट तू सांगितलीस की सोशल मीडियावरती डिपेंड राहून नाही राहू नका. तुम्ही जरी राहत असला तर लवकरात लवकर एक म्हणजे छोटासा बिझनेस का स्टार्ट होईल ना तो करा. तो तुमच्यासाठी पण खूप चांगला आहे. सोशल मीडियाची रीच कधी डाऊन होईल कधीच भरोसा नाही याचा. तुम्हाला जर तुम्हाला स्वतःवर विश्वास असेल की तुम्ही 10 वर्षापर्यंत कॉन्टेंट देऊ शकता तर देऊ शकता 100%. पण तुम्हाला त्या प्लॅटफॉर्म बद्दल शिकत जास्त गेलं पाहिजे. आता या सोशल मीडियाच्या रिलेटेड तू यात आहेस, सोशल मीडियावरती ऍक्टिव्ह आहेस, तर त्याला जोडून काय म्हणजे इन्कम कुठले सोर्स ठेवावेत? ते थोडस तुझे पर्सनल असतील पण ते काय असावेत जनरली एक तू प्रेक्षकांना सांगू शकते आपल्या नवीन इन्फ्लुएन्सला सांगू शकत असशील? मला वाटतं बऱ्याच इन्फ्लुएन्सरनी स्टार्ट केलंय पण प्रत्येकाचे छोटे छोटे बिझनेस आहेत. त्यांनी फ्रँचायझी वाईज पण भरपूर सारं ग्रो केलाय. तो खूप चांगला फायदा आहे. इंस्टाग्रामवर जर तुम्हाला पेमेंट नाही मिळत तर तुम्ही त्याला बिझनेसमध्ये कन्वर्ट करा. तो खूप भारी आहे.
तुम्हाला जर वाटतं इंस्टाग्रामवर कोण आहेत जे नॅचरल ऍक्टिंग करून, ज्याची नॅचरल पेक्षा म्हणजे वर्गात असा हसवणारा एक मुलगा होता तो ऍक्टिंग करतोय, त्याला तर फिल्म मिळणं, फिल्म मध्ये जाऊन ऍक्टिंग करणं एवढं तर सोपं नाही का. हे ऍक्टिंगचा प्रकार म्हणजे हे नवरस हे ते खूप त्यासाठी थिएटर करणारी खूप चांगली लोक आहेत. बरोबर. हा, मग ती जागा त्यांच्यासाठी जास्त आहे. जर तुम्ही करू शकता तर तुम्ही ती शिका. अच्छा. हा, पण जर आपण एक 30 सेकंद लोकांना टिकून ठेवतो याचा अर्थ असं नाही की आपण 3 तासाची फिल्म टिकू. देखो. हे खूप अवघड आहे. आणि जर तुम्ही त्यात करू शकत असाल, तुम्हाला जर वाटतंय तुम्ही तेवढं तुमच्यात तेवढं पेशन्स आहे, तर तुम्ही 100%. नसेल तर त्या ऑडियन्सचा चांगला यूज करा, कारण का क्लोथचा बिझनेस आहे अच्छा. किंवा बाकी कोण शूज सेल करतंय, कोण ज्वेलरी सेल करतंय, कोण मेकअपचं, ज्या मुली आहेत ज्या मेकअपचे कोर्सेस वगैरे सेल करतात, हे चांगलं आहे. मग त्या ऑडियन्सचा तुम्ही तसा यूज करू शकता तुमची जर फेस व्हॅल्यू चांगली आहे तर. अच्छा. हा, मग ह्यात शिफ्ट व्हा, कारण का जर वाटतंय तुम्हाला की भरपूर सारे इन्फ्लुएन्सर आहेत जे ज्यावेळी 2020ला टिकटॉक स्टार्ट केले होते, ज्यांनी इंस्टाग्राम स्टार्ट केलं होतं. माझ्या दृष्टिकोनात जी पण सोशल मीडियाची लाईफ आहे ती जास्तीत जास्त एखादी जे व्हिडिओ व्हायरल झाला तर तो 3-4 महिने, 6 महिने, आणि जरी तो टिकला तर 3-4 वर्ष, आणि जास्त टिकला तर मग तो 10 वर्षापर्यंत पण जाऊ शकतो. नाही असं नाही, पण मी तर नाही बघितलं. एवढं डीपली तुझा अभ्यास आहे, एवढं डीपली तू गोष्टी सांगू शकतोय, फर्मली सांगू शकतोय. आज 1.5 मिलियन फॉलोअर्स पर्यंत जाऊन सुद्धा तू आज एवढं, म्हणजे उद्या जरी सोशल मीडिया बंद झालं तरी मी त्याचं काही वाईट वाटून घेणार नाही माझं, कारण का तू सबस्टिट्यूट त्याला एक सोल्युशन ठेवलेलं आहेस. बरोबर. तर हे सगळं करण्यामागचं किंवा हे थॉट्स डोक्यात येण्यामागचं हे काय आदर्श कोण आहे तुझा असा की? आदर्श कोण नाही आहे, सिंपल माझ्यासाठी एक फंडा मी असा यूज करतोय. मी जर 50 वर्षानंतर जाऊन म्हणतोय की त्यावेळी जर मी रील बनवले असते, त्यावेळी जर मी व्हिडिओ बनवला असतो तर मी कदाचित व्हायरल गेलो असतो. मला त्यावेळी वाटतंय कदाचित तो तुमचा भाग बिझनेससाठी असेल. तुम्ही ट्राय करून बघा, पण 50 वर्षानंतर जाऊन गाणं म्हणू नका की त्यावेळी केलं असलं तर बरं झालं असतं. हे नकोय. तुम्ही आता करताय, फेल जाताय, ओके डन, काय प्रॉब्लेम नाहीये, पण रिग्रेट पुढे नकोय. हा, मला जे करायचं मी आता करणार. जर मी फेल गेलो पण मी ह्या आनंदात राहीन की मी प्रयत्न केला होता, मला नाही यश भेटलं, पण मी पुढे जाऊन हे नाही करत बसणार की यार मी केला, दोष देत बसायची काही गरज नाही. काही गरज नाही. त्याच्यामुळे प्रयत्न करत राहा. पण हे प्रयत्न करत असताना आनंदासाठी प्रयत्न करा तुमच्या, मग त्यातनं अपेक्षा ठेवून. टॅलेंट आणि किंवा तुमच्या ज्या पण इच्छा असतील ना, हे तुमच्याकडे पैसे कधीच नाही तुम्हाला मागणार. तुम्ही काही करा, तुम्ही ते ऍडजस्ट करून कसंही कराल. तुम्ही त्यात 1 वर्ष 4 वर्ष, मला वाटतं एक व्हिडिओ व्हायरल होण्यासाठी मला 2017 ते 2020 पर्यंत आम्हाला चांगलं पहिलं इन्कम येण्यासाठी 2022 म्हणजे 5 वर्ष लागले. 5 वर्ष माणूस तेव्हाच पेशन्स राहू शकतो ज्यात त्याला वाटतंय खरंच की मी काहीतरी करू शकतोय, आणि नंतर तो 2 महिन्यातच सोडून देईल. हा, तो 2 महिने पण नाही टिकणार जर तो दुसऱ्याचा बघून आलाय तर. आज युट्यूब, इंस्टाग्राम पैसे देते बऱ्यापैकी. हा, आमची टीम मॅनेज होण्यापर्यंत देते. अच्छा, म्हणजे खर्च निघतोय. अच्छा, सॅटिस्फाईड. मगाचा एक प्रश्न बोलता राहिला, आदर्श कोण आहे तुझं या क्षेत्रात? आदर्श या क्षेत्रातलं तर कोण नाही, पण डायरेक्शनच्या बाबतीत भरपूर आहे. तरी नाव मराठीमध्ये म्हणलं तर मी भरपूर, जुन्यामध्ये म्हणलं तर जसं महेश कोठारे सर आहेत, दादा कोंडके आहेत, त्यांची फिल्म आम्ही बघत होतो शनिवारी रविवारी. आणि आता म्हणलं तर नागराज मंजुळे सर आहेत, भरपूर. आता लयबरीचे डायरेक्टर, त्यांचं नाव आठवत नाही. हा, मग असे भरपूर सारे आहेत जे मराठीमध्ये मला भारी वाटतात. थोडक्यात एक जाणवतंय की तुझा कल कॉमेडीकडे आहे. कॉमेडी दिग्दर्शक किंवा कॉमेडी कंटेंट कडे तुला जास्त रस आहे. भविष्यात सिनेमा वगैरे करायचं काय? सिनेमा करायचा प्लॅन तर आहे, पण तो एवढा आम्ही सिरियस नाही घेतला त्यासाठी, कारण का ते थोडस 27-28 नंतरचं प्लॅन आहे. पण आतापासून तुझी प्लॅनिंग तुझं आहे की बाबा 3 वर्षानंतर आपल्याला आपण करू शकतो, पण तो डिपेंड राहणार की टिकटॉक सारखं हे पण दोन्ही गायब झालं तर काय करताय. अच्छा, नाही पण ते असं म्हणजे आपल्या सेफ्टीसाठी म्हणून सिनेमा. हा, इच्छा तर प्रत्येक डायरेक्टरची असते, प्रत्येकाला फिल्म बनवायची, प्रत्येक डायरेक्शनला. आणि मला वाटतं प्रत्येक डायरेक्टर फिल्म बनवताना तो कधीच खराब लिहित नाही, प्रत्येक डायरेक्टर कधीच खराब लिहित नाही, प्रत्येक फिल्म मेकर कधीच खराब फिल्म नाही बनवत, प्रत्येक डीओपी कधीच खराब नाही शूट करत. तो केलेला असतो त्याचा प्रयत्न, तो केलेला असतो त्याचा 100%. करायचं म्हणून कोणीच वाईट नाही, कोणच नाही करत. मी स्वतः म्हणजे टीव्ही सिरियल झाली किंवा 2 सिनेमे झाले, पण कधी आम्ही करायचं वाईट म्हणून आपण कधीच करत नाही, कोण करतच नाही. यात खराब म्हणून कोण करत नाही, ते आउटपुटवर डिपेंड राहतं. येस, आउटपुट म्हणण्यापेक्षा आता ते म्हणजे याच प्रश्नाकडे येतो की
तू आता जरी सोशल मीडियामध्ये असलास किंवा याच्याकडे असलास की तुझा कल हा सिनेमाकडे, शॉर्ट फिल्मकडे, म्हणजे फिल्मकडे तुझा कल आहे. माझं तेच आहे. तुम्ही इव्हेंट करण्याचा मागचं तो मगाशी म्हटलं ना, तर आता सध्या मला कोण मिळतं, रील स्टार मिळतं. मला हे नाव नको आहे. अच्छा. हा, रील स्टार नको आहे मला. मी पहिला युट्यूबर होतो. अच्छा. मी तिथून सुरुवात केली. मला नाव इन्स्टाने दिलं. मी टिकटॉकवरून दिलं नाही असं म्हणत नाही, पण मला ते नाव नको आहे. मी ते खरं म्हणजे ऑडियन्स कलेक्ट करण्यासाठी मी आलो होतो. अच्छा. म्हणून मी त्या इव्हेंटच्याकडे जास्त नाही की रील स्टार आला, हे नको आहे मला. अच्छा. कॉन्सेप्ट क्लिअर आहे तुझ्या कॉन्सेप्ट आयुष्याची क्लिअर की आपल्याला काय करायचं. काय करायचं. दिग्दर्शक म्हणून एम काय? एम हा, चांगले कॉन्टेंट देणे. कॉन्टेंट म्हणजे सोशल प्लॅटफॉर्मवरचे की टेलिव्हिजन आणि सिनेमाबद्दल काय? टेलिव्हिजन सिनेमा पण देऊ शकतो आपण, नाही अच्छा. असं नाही. पण सेम त्याला मला वेळ भरपूर लागतो एक प्रोजेक्टसाठी. मी अच्छा. गाणं सुद्धा 8 दिवस शूट करतो, 8 दिवसा शेड्यूलवर. बर. 1-2 दिवसात नाही करणार. मनमौजी हौशी माणूस आहे. हा, निवांत करायचं. हा. काय प्रॉब्लेम, काय गडबड नाही, कोण घेऊन जाणार नाहीये. कारण का एक प्रोडक्ट एकदा तुम्ही जर गाणं बनवतं तर एकदा तो लाईव्ह गेला तर तो आयुष्यभर तिथंच पडीत राहणार आहे. बरोबर आहे. मग तुम्ही पेपरच्या आधी जेवढा अभ्यास करायचा तेवढा अभ्यास करा. पेपर झाल्यानंतर म्हणू नका की ते या प्रश्नाचं उत्तर दिलं असतं, त्या प्रश्न ते काय अर्थ नाही त्या गोष्टीत. अच्छा. पेपरच्या आधी पूर्ण अभ्यास करा, पूर्ण जितका लावता करता येईल तितका करा. पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी असं वाटलं होतं की 1.5 मिलियन फॉलोअर्स असणारा युट्यूबवरती नाव कमावलेला सुपारी वगैरे तसंच घेत असेल. नाही. पण आज तुझ्याशी बोलल्यानंतर प्रेक्षकांनाही कळलं असेल की या क्षेत्राकडं फक्त पैसा म्हणून किंवा प्रसिद्धी म्हणून न बघतात की ते आवड आणि मायक्रोनिश मध्ये काम करून त्याच्यामध्ये जास्तीत जास्त कसा वेळ द्यायचा. आता तुला तू सांगितलंस की गाण्यावरती 8-8 दिवस तू वेळ घालवतोस. तुला माहिती आहे की बाबा हे युट्यूबवरती एवढ्याच लोकांपर्यंत किंवा हे जाणार आहे, पण एक आपली इमेज बरोबर किंवा आपलं प्रॉडक्ट आहे ते चांगल्या क्वालिटीचं पाहिजे. तिथं निगेटिव्ह कमेंट्स नाही आल्या पाहिजेत. माझे जेवढे पण व्हिडिओज आहेत ना, त्याला 1-2च निगेटिव्ह कमेंट असतील जे मी तसेच ठेवलेत. त्याला नाही, मी कुठलाच कमेंट नाही डिलीट करत युट्यूबवरती. पण लाईक्स रेशोचा आमचा एवढा नाही, 99.5% लाईक रेशो आमचा. जेव्हा कुठे 25,000 लाईक येतात तेव्हा कुठे आम्हाला 60-70 डिसलाईक असतात. अच्छा. हा, आता ते डिसलाईक दिसत नाही तो प्रॉब्लेम, मी दाखवू शकतोय. मला डॅशबोर्डला दिसतंय. जबरदस्त. तू गोष्टी तुझ्या कॉन्सेप्ट क्लिअर आहेत, काय केलं पाहिजे, काय करायचं आहे. आणि मुळात तू हे भारी सांगितलेलं आहेस की फक्त सोशल मीडियाच्या इन्कमवरती डिपेंड राहू नका किंवा त्याच्यावरती डिपेंड राहू नका की हे आपल्याला मोठं करेल आणि हे आपल्याला पैसा मिळवून देईल आणि हे आपलं घर चालवेल. बरोबर आहे. पॅरलली तुम्ही एक सबस्टिट्यूट, एक तुमचं इन्कम सोर्स चालू ठेवा असलं पाहिजे. जेणेकरून तुमचं घर चाललं पाहिजे. आणि मला तर वाटतं कोण एज्युकेशन सोडून ह्या गोष्टीत येऊ नका. आयटी फील्ड चांगला आहे, आता AI येतंय, अच्छा. खूप चांगलं आहे, त्यात खूप चांगलं इन्कम आहे. हे फेम ह्या गोष्टीत काहीच नाहीये. आज दुसरा तिसरा व्यक्ती इंस्टाग्रामवर सहज व्हायरल होऊ शकतोय जर त्यांनी चांगल्या पद्धतीने काम केला तर. भरपूर सारे कोर्सेस आहेत ज्याचा यूज करून तो व्हायरल होऊ शकतोय. पण तुमचे कॉन्सेप्ट क्लिअर नाहीत फ्युचरला धरून तर शक्यतो नका करू. अच्छा. 2 लोक फोटो काढतील पण ते 2 महिन्यापुरतं राहील. बरोबर. तो 3 महिन्यात तो मोबाईल मधलाच डिलीट करून टाकेल. तर ऍक्टिंग ही फील्ड पूर्णपणे वेगळी आहे. ऍक्टर हा पूर्णपणे फील्ड वेगळी आहे. त्यासाठी भरपूर चांगले आर्टिस्ट आहेत जे वर्षानुवर्ष थिएटर करतायत. मग आपण जर इथं थोडं 30 सेकंद 40 सेकंद किंवा एक युट्यूबर खूप चांगले ग्रो होतात सध्या हिंदीमध्ये. मला वाटतं पूरव जॉ असं काहीतरी एक त्याचं. तर अशा टाईपचे जर तुम्ही कॉन्टेंट बनवून देऊ शकता मराठीमध्ये तर तुम्ही 100% द्या. अच्छा. हा, आशिष चंचलानी आहे, बरोबर. बम भुवन आहे, परत मला वाटतं राऊंड 12 ची टीम चांगली आहे. ओके. मग असे हे जे हातावर मोजण्यात की चॅनल आहेत, अमित बढाणा असू दे, जे तेव्हापासून आतापर्यंत आहेत, पण त्यांनी कॉन्टेंटवर टिकून राहिले म्हणून नाही. हा, पण त्यांनी कधीच फेम या गोष्टी नाही विचार केला. मराठीमधला आवडता कंटेंट क्रिएटर कोण? मराठीमध्ये आवडते कंटेंट क्रिएटर भरपूर सारे आहेत असं मला वाटतं. पण प्रॉब्लेम हा आहे की मला ज्यावेळी ते आवडत होते आता ते नाही आहेत, त्यांची रीच नाही आहे तितकी. आता सध्या नवीन आहे ना, जसं अथर्व सुद्धा मी आहेत, ते थिएटर आर्टिस्ट आहेत, चांगले आहेत ते. अथर्व रुखे पण आता सध्या ते आहेत. परत मराठीमध्ये आपलं युट्यूब मध्ये म्हणलं तर तेव्हापासून चांगले कॉन्टेंट बनवता आलं, त्यांची रीच सगळ्यात चांगले. विनायक माळी. मिलियन्स मध्ये नाही, तो मिलियन्स मध्ये आहे ओके, पण त्याने रीच टिकून ठेवले 4-5 वर्ष, ही खूप चांगली गोष्ट आहे. कंटेंट नवीन घेऊन येतो. म्हणजे मराठीतला अमित बढाणा म्हटलं तरी खूप चांगलं आहे. अमित बढाणासारखं जरी म्हटलं तरी चालतंय, पण भारी आहे.
मला सगळ्यात पहिला नितीन पवार सरांची गावाकडची गोष्टी वेब सिरीज खूप Web series. खूप म्हणजे आवडलेली. मला माहित नाही त्यांनी का बंद केली, मी त्यांना भरपूर वेळा विचारलं. नाही, त्यांनी ती बंद केली की दुसऱ्या त्यांच्यात कबूतर सिमिलर काय सिमिलर वेगळ्या चालू होत्या. त्यांची 8वी वगैरे आली. हा वेगळ्या त्यांनी प्लॅटफॉर्मशी टायअप करून त्यांनी ते सुरू केलेली. सही सगळा आढावा तर घेतला तुझा की बाबा सोशल मीडिया. वीरू वैयक्तिक आयुष्यात कसा आहे? मस्त भारी आहे. हा, त्याचं काय रुटीन काय असतं? सकाळी मला वाटतं मी साधारण एक 6-7 पर्यंत उठतोय आणि रात्री झोपायला पण 2-3 वाजता मला. नंतर एकदा 6-7ला उठून स्टार्ट झालं तर 12-1 पर्यंत मी आमच्या पर्सनल गोष्टी जे माझ्या फायनान्स सांभाळण्यासाठी करतोय मी त्या गोष्टीकडे लक्ष देतोय. 1 नंतर मग ह्या गोष्टीवर लक्ष देतोय. अच्छा. पहिले आपले प्रायोरिटी असणाऱ्या सगळ्या गोष्टी. पण डेली याच्यावरती काम करतो सोशल मीडिया. कॉन्टेंट ज्यावेळी तुम्ही आता सोशल मीडियाचा सेम असं आहे की तुम्ही सुरुवात करता त्यावेळी तुमच्याकडे एक पोटली असते ज्यात भरपूर सारे कॉन्टेंट आहेत. ती पोटली संपल्यानंतर मग तुम्हाला लिहायला लागतं अच्छा. टिकून राहण्यासाठी. मग आता असं आहे की तुम्ही रोज काहीही बनवून नाही चालत. थोडंफार आम्ही आता करतोय तरी पण इंस्टाग्राममध्ये अधूनमधून रेग्युलर राहण्यासाठी. पण ते आम्हाला थोडंफार बंद करायचं. मला वाटतं मी 2025च्या मिड पर्यंत पूर्णपणे इंस्टाग्रामच बंद करून टाकेल. बंद करणार आहे? हा, म्हणजे इंस्टाग्रामवरती विरोध दिसणार नाही दिसेल मी पण सेम 2-3 व्हिडिओ फक्त महिन्यातून. महिन्यातून? चांगले अच्छा. कॉन्टेंट घेऊन. चांगले कॉन्टेंट घेऊन. ओके. लग्न झालंय का तुझं? नाही. प्रपोजल आलेत का काही सोशल मीडियाच्या माध्यमातून? नाही अजून ते content. कधी योग आला का? नाही. का तसं काही म्हणजे झालं का कधी काही कुठे? नाही, जर तुमच्या आयुष्यात एखादी व्यक्ती असेल अच्छा. तर तुम्ही कधी आपलं पर्सनल रिलेशन पब्लिक नाही कोण करत. अच्छा. तर आहे तर तुम्ही त्यांच्याबद्दल तुम्ही चांगलं राहू शकता. गुड. म्हणजे प्रेक्षकांना वीरू वज्रवाड किती बांधीव आहे, किती सॉर्टेड आहे हे खूप चांगल्या पद्धतीने कळलंय. वीरूची आपण पर्सनल लाईफ थोडक्यात जाणून घेतली, सोशल लाईफ थोडक्यात जाणून घेतली, त्याचबरोबर प्रोफेशनल लाईफ ज्याच्यातनं त्याला करिअर म्हणून या क्षेत्राकडे तो बघतोय किंवा त्याचे इतरही मार्ग त्याने जरी सांगितले नसले तरी तुम्हाला कळलं असेल की ह्या क्षेत्राशी निगडीत तो बऱ्याच गोष्टी करतोय. तर आज जवळजवळ त्यानं सगळ्याच त्याचे पत्ते उलगडून दाखवलेले आहेत की तो या क्षेत्रात कसा आला, कसा टिकला आणि या क्षेत्रामध्ये काय करायला हवं, काय करायला नको, ते त्याचं स्वप्न काय आहे या क्षेत्रात आणि तो या क्षेत्राकडे काय म्हणून बघतोय. तर वीरू खूपच भारी वाटलं. थँक्यू सर. सांगलीच्या भाषेत आपल्या म्हणजे लय भारी भावा म्हणतो आपण की एकदम कडक आपला पॉडकास्ट झाला आज. थँक्यू. आणि एक वेगळी दिशा मिळाली. मला वाटते नवीन पोरांना, नवीन मुलींना जे काही सोशल मीडियाकडे बघतायत किंवा घेतला कॅमेरा आणि सुरू झाले, तर असं न करता वीरूकडून थोड्या जरी गोष्टी तुम्ही शिकू शकला तर 1.5 मिलियन करून सुद्धा कसं जमिनीवर राहायचं, म्हणजे रंगात रंगोनिया रंग माझा वेगळा असा हा वीरू वज्रवाड थँक्यू आपल्याला बघायला मिळालेला आहे. वीरू खूप खूप थँक्यू. थँक्यू सर. आज आम्हाला वेळ दिलास, म्हणजे गेली तुझ्या बिझी शेड्यूल मधून म्हणजे तसं काही नाही, खूप वेळ दिलास आम्हाला आणि खूप भारी वाटलं. थँक्यू सो मच. थँक्यू सर. या बोलूयाच्या माध्यमातून पुन्हा एकदा तुझं आभार मानतो. थँक्यू. मला सुद्धा तुम्ही बोलवलं. मी पण भरपूर कुठं जास्त ओपनली बोललेलं नाहीये. आता पहिल्यांदा बोलतोय एवढं. तर मला बोलवून आमच्या ज्या पण प्रॉब्लेम्स असतील लोकांपर्यंत समोर मांडल्याबद्दल थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू सर.